सर्वांना अध्यायतर्फे माझा नमस्कार. चा विषय फार वेगळा आहे. आपण मनस्वास्थ्याबरोबर शरीर स्वास्थ्यावर सुद्धा फोकस करणार आहोत. आपल्या अरुणाताई त्या वाटतात खूप शांत, खरं सांगते, आणि खूप समजावून आणि खूप छान पद्धतीने गोष्टी सांगतात. परंतु त्यांचं जर कार्य पाहिलं ना, तर त्या अक्षरशः दामिनी आहेत. इतक्या इतक्या अग्रेसिव्हली काम करत आहेत, की मी तर खूप इम्प्रेस आहे त्यांच्या कामाबद्दल. कारण आयुर्वेद म्हणजे व्यवसाय म्हणून न करता त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी आपल्या ज्ञानाचा वापर इतक्या विविध आयामांमध्ये त्यांनी प्रसार आणि प्रचार त्या करता आहेत, की खरंच खूप इम्प्रेसिव्ह कार्य आहे त्यांचं. BAMS ह्या झालेल्या आहेत, परंतु जवळ-जवळ 30 वर्षांचा त्यांचा आयुर्वेदामध्ये अभ्यास आहे आणि आरोग्याविषयी जे केअर आपण म्हणतो, त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनेक लेक्चर्स घेतलेले आहेत, ऑनलाईन सेशन्स घेतलेले आहेत, लाईव्ह सेशन्स त्यांनी IBN लोकमतला दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उत्कृष्ट लेखिका पण आहेत. आणि मला वाटतं की आहार हा विषय त्यांचा खूप जिव्हाळ्याचा असावा, कारण त्या विषयावर त्यांनी इतके विविध लेख लिहिलेले आहेत. विविध मासिकांमध्ये त्यांचे लेख लिहून आलेले आहेत. आता काही मासिकांची म्हणजे आयुर्वेदाशी रिलेटेड जर नावं घ्यायची झाली तर वैद्यराज आहे किंवा वनौषधी आहे, आरोग्यम आहे, अशा वेगवेगळ्या मासिकांमध्ये ते सतत लिहित असतात. त्या व्यतिरिक्त म्हणजे त्या राहतात ठाण्याला, त्यांची प्रॅक्टिसही ठाण्यालाच होते. घोडबंदर रोडला त्यांचं क्लिनिक आहे. परंतु ठाण्याच्या आसपासचा जो आदिवासी पाड्याचा जो भाग आहे, म्हणजे अगदी जव्हार वाडापासून ते डहाणूपर्यंतचा, तिथे आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्यांनी गेले 5 वर्ष बरंच काम केलेलं आहे. म्हणजे तिथे जाऊन त्यांना मेडिकल कॅम्प आपण म्हणतो, पण नुसतं चेकअप करणं नाही, तर त्यांना फ्री औषधं पण ते देतात. स्पेशली मुलींवर पण त्यांचं बरंच म्हणजे मुली किंवा टीनेजर्सवर त्यांचं बरंच काम चालू आहे सध्या. जीवन संवर्धन म्हणून एक संस्था आहे ठाण्यामध्ये. तिथे जवळ-जवळ 48 मुली आहेत, ज्या टीनेज पर्यंतच्या त्यांच्या वयोमर्यादा आहे आणि त्या वसतिगृहामध्ये राहतात, बेघर म्हणून राहतात. पण बेघर असूनही त्यांना ॲक्चुअली घर आहे, त्यांना फॅमिली आहे. तरीही त्या बेघर म्हणून तिथे राहतात, कारण की त्यांच्या घरी जी काही असे काही म्हणजे समाजामध्ये म्हणा, शेजारी म्हणा किंवा घरात म्हणा, असे काही वकवकलेले डोळे म्हणतो ना आपण, तो प्रकार आहे, की त्यांच्यापासून त्यांना सुरक्षा मिळावी ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या पालकांनी त्यांना तिथे ठेवलेलं आहे, त्यांचं टीनेज कंप्लीट होईपर्यंत. मग त्यामध्ये बरेच विषय घेऊन मॅडम मेडिकल काउन्सिलिंग करतात. गुड टच, बॅड टच पासून सगळे विषय त्यांना म्हणजे सांगितले जातात. तसंच शारदा सदन म्हणून एक शाळा आहे. तिथेही मॅडम मेडिकल काउन्सिलर म्हणून त्यांच्या कमिटीवर आहेत. तिथेही 50 आदिवासींच्या मुलांसाठी एक वसतिगृह आहे. तिथेही ते मेडिकल कॅम्प घेतात. अ, थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञानाला मर्यादा नसते आणि त्याचा प्रसार आणि प्रचार आपण किती विविध पद्धतीने करू शकतो. तो आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजासाठी आणि ह्या तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम अरुणाताई, हॅट्स ऑफ टू यू. त्या वेगवेगळे सेशन्स आपल्याकडे घेणार आहेत. पण आजचा विषय आपला डायबिटीसचा आहे. या महिन्यामध्ये 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे म्हणून म्हणजे साजरा केला गेला. तर तो एक निमित्त साधून किंवा तो एक धागा घेऊन म्हटलं, की आपण ह्या वेलनेस थ्रू आयुर्वेदा अध्यायचा हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण सुरू करूया. तर म्हणून ह्या महिन्याचा आपला विषय आहे डायबिटीस आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आपण असे वेगवेगळे सेशन्स घेऊन येणार आहोत, जे विनामूल्य असतील, पण जे आपल्या शरीर स्वास्थ्याशी रिलेटेड असतील आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असतील. तर मी फार वेळ घेतला असं मला वाटतंय, त्यामुळे आय एम सो सॉरी अरुणाताई. मी तुमचा अजून जास्त वेळ घेत नाहीये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज आम्हाला मार्गदर्शन करा. थँक यू सो मच. अरुणाताई. सगळ्यांना नमस्कार. आणि स्वातीताई, तुम्ही खूपच जास्ती माझा तुम्ही परिचय करून दिलात, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि अध्यायावरती आज मला परत इथे बोलवलं आणि माझे विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल मी परत तुमची आभारी आहे. तुम्ही आता जसं सांगितलं की 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन, वर्ल्ड डायबिटीस डे म्हणून साजरा केला जातो.
खरं तर हे दिवस साजरे करायचे नसतात हो, कारण हे आजार असतात आणि आजारांचे दिवस कसले साजरे करायचे. तर आपण आजचा जो विषय आहे की आयुर्वेदाद्वारे आपण ह्या आजारावरती मात कशी करू शकतो किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये कसा करू शकतो. तर ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक प्रार्थना म्हणते. त्या प्रार्थनेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. म्हणजे ना, आपण सगळ्यांच्या आरोग्याची प्रार्थना करतो. सगळे लोक निरामय होवोत. निरामय म्हणजे निरोगी होवोत. त्यांच्यापासून आजार दूर जावोत. आणि ह्यासाठी ही प्रार्थना सांगितलेली आहे. म्हणजे अगदी वेद काळापासून, उपनिषद काळापासून ही प्रार्थना आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे त्यावेळेला रोग नव्हते का? तेव्हाही रोग होते. आयुर्वेदाचे जे 3 महान ग्रंथ आहेत, चरक, सुश्रुत आणि वाग्भट, तर त्याच्यामध्ये चरककालीन सुद्धा ह्या प्रमेह ह्याचा उल्लेख येतो आणि तो कसा होतो, त्याच्यावरती आपण कशी मात करू शकतो, याबद्दल सगळे विचार या चरक संहिता या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. तर आता जसं तुम्ही सांगितलं की 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो, तर 1991 सालापासून हे दिवस साजरे करायची सुरुवात झाली. आणि ही सुरुवात 14 नोव्हेंबरलाच का झाली? तर त्या दिवशी सर फ्रेडरिक बॅटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला आणि म्हणून तो वर्ल्ड डायबिटीज डे असा आपण साजरा करायला लागलो. तर हा डायबिटीस म्हणजे आहे काय हो? म्हणजे ही आज जगातली जी एवढी भीषण समस्या झालेली आहे, तर हे डायबिटीस म्हणजे काय? आणि आज आपण बघतो की आपला भारत हा एक महासत्ता बनतो आहे. अशा वेळेला भारत हा आपला लोकसंख्येमध्ये सुद्धा पहिल्या नंबरवरती येऊ घातलेला आहे, ऑलमोस्ट आलेला आहे. आणि डायबेटीस या आजारासाठी सुद्धा तो आता जवळजवळ 2030 साली जगामध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल. म्हणजे ही अतिशय शरमेची गोष्ट आहे की आपण जिथे निरोगीपणा आपल्याला सतत मिळावा अशा प्रार्थना करतो आणि तिथे आपल्या आरोग्याची पातळी किती खालावलेली आहे आणि ते आरोग्य आपण कसं सुधारायचं हेच आपण बघणार आहोत. तर जेव्हा आपण बघतो की डायबिटीस म्हणजे काय, तर आपण बघितलं की डायबिटीस हा जो असतो त्याच्यामध्ये डायबिटीस मलायटिस, तर डायबिटीसचे टाईप 1, टाईप 2 असे 2 प्रकार मोडतात. त्याच्यानंतर गेसेशनल डायबिटीस म्हणजे जो डायबिटीस स्त्रीला गर्भारपणामध्ये होतो. आणि अजून एक म्हणजे की गर्भार स्त्रीला म्हणजे जी प्रेग्नंट लेडी आहे तिला होणारा डायबिटीस याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. त्याच्यानंतर आता टाईप 2 नंतर आज आपण जर बघायला गेलो तर टाईप 3 डायबिटीस आणि टाईप 4 डायबिटीस ह्याच्याकडेही आपलं जग पुढे चाललेलं आहे. आणि ह्या टाईप 3 आणि टाईप 4 मध्ये काय होतं की आपल्या ब्रेन मध्ये त्याचा सगळा इम्पॅक्ट पडतो. ते मी तुम्हाला सांगते. तर मी सुरुवातीला डायबिटीस म्हणजे काय, तर आपण जे अन्न खातो म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स घेतो, प्रोटीन्स घेतो, फॅट्स घेतो. म्हणजे आपण जे आयुर्वेदानुसार जे म्हणतो की षडरसात्मक अन्न आहे, माझ्या आहाराची जी थाळी आहे ती पूर्ण या सगळ्या गोष्टींनी भरलेली आहे. अशा ज्या संतुलित जेवणाचं जे मी सेवन करतो, पण अशा वेळेला त्या अन्नाचं जेव्हा पचन होतं आणि त्यापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते, त्यामुळे आपण दिवसभर काम करायला ताजेतवाने राहतो, आपण काम करण्यासाठी फिट राहतो. पण त्या अन्नापासून पचन झाल्यापासून जी शुगर, ग्लुकोजची निर्मिती होते, तर आपल्या शरीरामध्ये अतिशय छोट्या छोट्या सेल्स असतात, अगदी मायक्रो मायन्यूट अशा सेल्स बनलेल्या असतात आणि त्या प्रत्येक सेलला एक चावी असते. आणि जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यापासून जी शुगर बनते, ती शुगर त्या सेलद्वारे आपल्या त्या सेलच्या आतमध्ये जाते आणि त्या सेलला ऊर्जा मिळते आणि आपल्याला प्रत्येक शरीरातल्या अवयवाला काम करायला ताकद मिळते. म्हणजे आपण बघा अन्न खाल्लं की आपल्याला बरं वाटतं आणि भूक लागलेली असते की आपला चेहरा पडतो, आपल्याला थकाला होतं आणि मग त्या ज्या वेळेला शरीरामध्ये केमिकल लोचा होतो, हा शब्द लोकांना जास्ती कळतो, तर अशा वेळेला जी गडबड होते की ती जी साखर असते ती आपल्या शरीरातल्या सेल्समध्ये जाऊ शकत नाही आणि ती रक्तात फिरायला लागते. म्हणजे अशा वेळेला काय होतं, ते शरीर उपाशी राहतं. मग अजून भूक लागते. म्हणजे बघा डायबिटीसच्या पेशंटना जास्ती भूक लागते. पण त्या लोकांना थकवा जास्ती येतो.
आणि त्याचं कारण असतं हेच, की त्या सेल्सना त्या शुगरचा म्हणजे त्या ग्लुकोजचा पुरवठा होत नाही. आणि मग ती रक्तात जेव्हा साखर वाढायला लागते, तेव्हा रक्तामध्ये जडता वाढते, म्हणजे रक्ताची व्हिस्कॉसिटी वाढते. आणि जेव्हा डायबिटीस होतो, तेव्हा डायबिटीसच्या पेशंटना आपण बघतो की वेगवेगळे आजार, जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो, ते व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना हृदयाचे संबंधी आजार होतात, ब्लड प्रेशरच्या संबंधित आजार होतात. त्यांच्या शरीरामध्ये आपण बघतो की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये लागण व्हायला सुरुवात होते. आणि ती होऊ नये म्हणूनच आपण हा स्थायीनी सगळा प्रपंच आणि घाट घातलेला आहे. तर हे जे असतं की ते रक्तामध्ये जेव्हा साखर फिरायला लागते आणि बघा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते तक्रार घेऊन येतात की मॅडम आम्हाला खूप थकवा येतोय किंवा मला बरं वाटत नाहीये. आणि हल्ली तर मी म्हणेन की आपण पूर्वी काय म्हणायचो की वयाच्या 40शी झाली की तुम्ही दरवर्षी तुमचा हेल्थ चेकअप करून घ्या. त्याच्यामध्ये सीबीसी असायचं, ईएसआर असायचं, थायरॉइड असायचं. आणि आपण फास्टिंग ब्लड शुगर आणि पीपी ब्लड शुगर म्हणजे पोस्ट लंच ब्लड शुगर आपण करायचो. तर हल्ली अशी गंभीर परिस्थिती आली आहे की 30व्या वर्षी सुद्धा मुलांना डायबिटीस डिटेक्ट होतो. आणि मग काय होतं की जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो की मला थकवा येतोय आणि जेव्हा आम्ही ती ब्लड शुगर तपासायला सांगतो, त्यांचं सिरम इन्सुलिन तपासायला सांगतो आणि अशा वेळेला ती ब्लड शुगर एकदम शूटअप झालेली असते. आणि मग ती जी ब्लड शुगर शूटअप झालेली असते आणि तो पेशंट खूप घाबरून जातो की बापरे, मला आता एवढी शुगर वाढली आणि मग मी आता डायबेटिक पेशंट झालो, म्हणजे आता माझ्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण येणार. पण आज तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली म्हणजे ती आज वाढलेली असते का हो? नाही. त्याची जी सुरुवात असते ना, ती शरीरामध्ये कितीतरी मागे 4-5 वर्ष ती सुरुवात झालेली असते. जे प्री डायबेटिक स्टेज म्हणतात ना, ते आपल्या शरीरामध्ये 3-4 वर्ष आधी झालेली असते. आणि ही जी गोष्ट असते ना, कारण आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणजे आपण आपल्या बॉडीचे सिग्नल्स असतो ना, ते आपण ओळखतच नाही. म्हणजे आपण बाहेरच्या बाकी सगळ्या गोष्टींवरती एवढे व्यस्त झालेलो असतो. पण देवाने आपल्याला हे जे सोन्यासारखं शरीर दिलेलं आहे, खरोखर आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, की बाहेर जगामध्ये एवढी दुःख आहेत, एवढ्या विविध म्हणजे आपण जे म्हणतो दिव्यांगता आहे, पण देवाने जे आपल्याला शरीर दिलंय, त्या शरीराचा आपण कधी आदरच नाही करत. आणि बॉडी सिग्नल्स आपण ओळखत नाही. म्हणजे बघा, की आपण रस्त्याने जातो. जेव्हा रस्त्याने जातो, तेव्हा जेव्हा सिग्नल्स असतात, ते आपण सिग्नल्स हे पाळायलाच हवेत. आणि ते जर पाळले नाहीत, तर आपल्याला काय होतं, आयदर गाडीचा ॲक्सिडेंट होतो किंवा पोलीस पकडतो. आणि ही अशी स्थिती आपल्या शरीरामध्ये होत असते. म्हणजे आपण हे जर तोडले सिग्नल शरीराचे, की ओळखले नाहीत, की आज समजा माझं जेवण उशिरा झालाय आणि मला आत्ता भूक नाहीये. पण तरी पण 8 वाजलेत आता, जेवायची वेळ झाली म्हणून मी जेवणार. आणि मग अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या अन्नाचा मारा सतत होत राहतो. आपण बघा पूर्वीच्या वेळेला जेव्हा म्हणजे आता हल्ली लोकांची खाण्याची कपॅसिटी सुद्धा कमी झाली आहे. म्हणजे जेव्हा गौरी, गणपती किंवा असे सण असायचे, तेव्हा लोकं पैजा लावून खायचे, की मी 30 मोदक खाल्ले, मी 30 लाडू खाल्ले. अरे पण आपण जेव्हा एवढं गोड पदार्थ आपल्या शरीरामध्ये घेतो, तर त्यावेळेला ते गोड पदार्थ पचवण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये तेवढ्या इन्सुलिनची निर्मिती करायला लागते. आपण कुणाकडे जातो, तेव्हा आपल्याकडे भारतीय लोकांमध्ये काय असतं, की चहा. जे पहिलं गेलं की ट्रेमध्ये पाणी आणि चहा घेऊन येतो. आणि त्या चहामध्ये किमान 2 चमचे नाही पण हल्ली 1 चमचा तरी साखर असते. मुलं जेव्हा ऑफिसात जातात किंवा सकाळपासून बाहेर असतात, आपण बघतो सेल्स ऑफिसमध्ये जातो, तेव्हा तिथे तर कितीतरी वेळा त्यांच्याकडे जेव्हा माणसं येतात, तेव्हा त्यांना चहा कॉफी ऑफर केली जाते. आणि त्यांच्याबरोबर ही लोकं सुद्धा चहा कॉफी घेतात. म्हणजे दिवसाला त्यांच्या पोटात जर किमान 5-6 कप चहा गेला, तर किती साखर त्यांच्या पोटात जाते. म्हणजे आपण आपल्या शरीरावरती किती अत्याचार करत असतो. आपल्या शरीर जे असतं ना, ते प्रत्येकाने आपल्या शरीराचे सिग्नल्स जर ओळखले, तर आपल्याला याचा खूप फायदा होईल. म्हणजे आपण जेव्हा कार चालवतो, तेव्हा आपल्याला कारमध्ये जेव्हा कळतं, की अरे आपली क्लच पॅड प्लेट घासली गेली आहे का? किंवा कुठे आवाज येतोय का? तर आपले कान जेव्हा एवढे शार्प होतात ना, तसंच तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत जर झालं, की मला थकवा येतोय का? मला खूप तहान लागते का? मला रात्री बाथरूमला उठायला लागतंय का? आणि ही जर लक्षणं माझ्या शरीरामध्ये जाणवत असतील, तर मी डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे.
आणि अशा वेळेला जेव्हा मी ब्लड शुगर केली, त्याची शुगर वाढली आणि मग तो डायबेटीस म्हणून त्याच्यावर लेबल लागलं. तर ही जी प्री डायबेटिक स्टेज आहे, तर या प्री डायबेटिक स्टेज ही आयुर्वेदामध्ये अतिशय छान सांगितलेली आहे. म्हणजे बघा की आपण थोडंसं कोरिलेट करायचा प्रयत्न करूया. कारण आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात, तेव्हा ते त्यांचा सगळा रिपोर्ट घेऊन येतात, की मॅडम ही माझी शुगर आहे, ही माझी पोस्ट लंच शुगर आहे, माझं HbA1c एवढं आहे. HbA1c म्हणजे 3 महिन्यापूर्वी माझी साखर किती होती आणि आता तुम्ही आयुर्वेदाद्वारे मला काय ट्रीटमेंट देऊ शकता किंवा काय सुचवू शकता? तर हा झाला टाइप 2 डायबिटीस, जो जवळ-जवळ 80 ते 90% लोकांना असतो. त्याच्यामध्ये टाइप 1 डायबिटीस जो असतो, तो कंजेनायटल डायबिटीस असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं ना, की पॅनक्रियाज जे असतं आपल्या शरीरामध्ये, पॅनक्रियाज नावाचा जो अवयव असतो, त्याच्यामध्ये बीटा सेल्स ज्या असतात, त्या इन्सुलिनची निर्मिती करतात. आणि ह्या इन्सुलिनची निर्मिती त्या बीटा सेल्सद्वारे होते, तर त्या लहान मुलांमध्ये ह्या बीटा सेल्स नसतातच. त्यामुळे त्यांच्यामध्ये इन्सुलिनची निर्मितीच होत नाही. आणि मग अशा वेळेला ह्या मुलांना इन्सुलिन बाहेरून घ्यावं लागतं. म्हणजे इन्सुलिनची इंजेक्शनं त्यांना लहान वयात घ्यायला लागतात. ही संख्या सध्या खूप कमी आहे, पण आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण ही गिफ्ट म्हणते मी, काळजीपूर्वक शब्द वापरते, कारण ही गिफ्ट आपण आपल्या मुलांना देत असतो. आणि ह्याच गोष्टी जर आपण टाळल्या, म्हणजे मी ज्या गोष्टी सांगेन किंवा आयुर्वेद ज्या गोष्टी सांगतं, त्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या, तुम्ही त्याचं जर पुरेपूर अनुपालन केलं, तर आपण आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवू शकतो. म्हणजे बघा, या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात आणि मनात असतात. म्हणजे मी जेव्हा योगाबद्दल सांगेन तेव्हा मनोमय कोश किंवा ह्याच्याबद्दल सांगेनच. पण आपण आपल्या मुलांना हे आजार द्यायचे नसतात. म्हणजे आपण आपल्या मुलांना नेहमी सांगतो की निरोगी भव, आरोग्यमान भव. तर मग आरोग्यमान भव असं जेव्हा सांगतो, तेव्हा ह्या निरोगीपणाचा वारसा कसा द्यायचा हे आपण आता बघूया. तर टाइप 1 डायबिटीसमध्ये त्या मुलांमध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. टाइप 2 म्हणजे हल्ली जे आपण जे बघतो ते 80 ते 90% लोकांना टाइप 2 डायबिटीस होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, की त्यांच्या ज्या बीटा सेल्स असतात, त्या कमकुवत बनतात किंवा त्याच्यातनं इन्सुलिनची निर्मिती जी असते, ती कमी व्हायला लागते. किंवा आपण जे बघतो, की आपण हा सतत गोडाचा भडीमार करतो, सतत खात राहतो, भूक नसताना खातो. ज्याला आयुर्वेदाने खूप छान शब्द सांगितलाय, की अध्यशन. अशन म्हणजे खाणे आणि अध्यशन म्हणजे अधि म्हणजे अधिक, अधिकतेने, जास्ती वेळाने. तर हे जे खाणं आहे ते आपण जेव्हा सतत खात राहतो, भूक नसताना खातो किंवा आपण आपलं अन्न पहिलं पचलाय की नाही ह्याचा विचार न करता खातो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ते अन्न साठवून ठेवलं जातं. म्हणजे बघा, हल्ली फॅटी लिव्हरची जी समस्या आहे ना, जेव्हा हा सोनोग्राफी करतो, तेव्हा जवळ-जवळ 80 ते 90% लोकांना फॅटी लिव्हरचा आजार आढळतो. आणि ह्याचं कारण पण आपण चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार जो आहे, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली म्हणजे कोविड झाल्यापासून सतत एका जागी बसून राहणं. मग ती मुलं जी लॅपटॉप पुढे बसलेली असतात किंवा मोठी माणसं सुद्धा, ती लॅपटॉप पुढून हलतच नाहीत. आणि हल्ली जे आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात. तर ते मोबाईलवरती ती मुलं चॅटिंग करत बसतात. ती रात्री 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग करतात. म्हणजे 2 ही जी वेळ आहे ना, ती आपण साधारणपणे 10ला झोपणं आवश्यक असतं. पण लोकं हल्ली 10ला 8:30-9ला घरी येतात. त्याच्यापुढे जेवण करतात आणि त्याच्यापुढे ती झोपायला जातात. आणि जी कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा जी घरी असतात, जी कायम लॅपटॉप आणि मोबाईलवरती असतात, आयटीची मुलं असतात, ती 2-2 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत या मोबाईलवरती खेळत बसतात. वेगवेगळे पिक्चर्स बघतात आणि वेगवेगळ्या सीरियल्स बघत असतात. म्हणजे एक तर त्यांच्या डोळ्यावरती अतिताण येतो, त्यांच्या मेंदूवरती अतिताण येतो आणि अशा वेळेला काय होतं, बाजूला बरेच बाउल्स असतात आणि ते बाउल्स खाण्याचे त्याच्यामध्ये आईस्क्रीम असतं, त्याच्यामध्ये वेफर्स असतात. म्हणजे त्या नको असलेल्या गोष्टींचा मारा त्यांच्या शरीरामध्ये होत असतो. मग हे जे एक्सेस जमलेलं फॅट आहे ते जातं कुठे? तर ते आपल्या शरीरामध्ये चरबीच्या रूपाने साठवलं जातं. मग ते आपल्या लिव्हरमध्ये साठवलं जातं, आपल्या पोटांवरती साठवलं जातं, आपल्या मांड्यांवरती साठवलं जातं. कारण ही मुलं व्यायामच करत नाहीत. रात्री जर 2 वाजता ती झोपली, तर ती सकाळी 9 शिवाय उठत नाहीत. म्हणजे त्यांची आई त्यांना "उठ रे, उठ रे" करून 2 मिनिटं उठतो म्हणून डोक्यावरनं ती परत पांघरून घेतात. म्हणजे आपली पिढी जी आहे ना, ती अशी निरोगीपणाकडून
म्हणजे आरोग्याला मुकत चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो पहिला शत्रू आहे तो डायबेटिस आणि त्याच्यानंतर स्थौल्य, ज्याच्यावरती आपण पुढच्या 1-2 सेशनमध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे ही विशियस सर्कल आहे, की डायबेटिस झाला की त्याच्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतं, तुम्हाला हृदयाचे विकार होऊ शकतात. कारण डायबेटिस हा आजार हा जो असतो ना, हा सायलेंट किलर म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला समजतच नाही, की आपल्या शरीरामध्ये कुठे वेदना होत आहेत का? आणि ह्याच्यासाठी कशी काळजी घ्यायची हे पण आपण पुढे बघणारच आहोत. तर हा जो सायलेंट किलर आजार आहे, त्यामुळे तो आपल्या शरीरामध्ये जेव्हा 3 वर्ष, 4 वर्ष आधी जेव्हा येतो, तेव्हा तो आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा आपल्या शरीरातल्या जवळ-जवळ 20 ते 25% बीटा सेल्स डॅमेज झालेल्या असतात आणि तेव्हा आपल्याला जेव्हा ही लक्षणं जाणवायला लागतात, तेव्हा तो आपल्यापुढे अकराळ-विक्राळ रूप घेऊन येतो. माझं HbA1c 7 झालं, माझं 8 झालं, माझी फास्टिंग शुगर 200 आहे. किंवा काही-काही पेशंट अगदी खूप कोलॅप्स सुद्धा होतात. त्यांची शुगर एकदम शूट अप होते, 300 होते, 400 होते आणि त्यांना ज्यावेळेला काही असे मोठे आजार होतात किंवा काही त्यांची ऑपरेशन्स वगैरे करायचे असतात किंवा त्यांचा इयरली चेकअप असतो. अशा वेळेला त्यांना समजतं, की आपल्याला हा डायबिटीसचा आजार डिटेक्ट झालाय. त्याच्यानंतर आपण जे बघतो, की गेसेशनल डायबिटीस म्हणजे ज्या स्त्रिया प्रेग्नंट लेडीज असतात, त्यांच्यामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये त्यांची शुगर वाढलेली आढळते आणि अशा वेळेला त्यांना इन्सुलिन घेण्याची गरज पडते. आणि मग त्या स्त्रीची, त्या होणाऱ्या मातेची पूर्ण 9 महिने काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तिच्या शुगरवरती कायम लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मग ती शुगर कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं आणि मग 9 महिने जे गर्भारपण असतं, म्हणजे हल्ली बघा की बहुतेक ठिकाणी एकच मूल होतं आणि ते जे प्रेशियस चाइल्ड असतं, तर ते जे गर्भारपण असतं ना, म्हणजे माझ्याकडे जेव्हा अशा बायका येतात गर्भसंस्कारसाठी, तर मी तर सांगते किंवा आमच्या मॅडमही आम्हाला सांगायच्या, की हे गर्भारपण असतं हे छान उपभोगायची गोष्ट असते. कारण आयुष्यात येणारे छान 9 महिने असतात. ती स्त्री आपल्या पोटामध्ये एक छान बाळ वाढवत असते आणि अशा वेळेला जर तिची मनस्थिती सतत चिंतेतच राहिली, की "अरे, माझी शुगर वाढणार तर नाही ना? मला तर खूप गोड खावंसं वाटतंय." आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यावर टांगती तलवार असते, की मला इन्सुलिन घ्यावं लागणार आहे, मला गोळी घ्यावी लागणार आहे. आणि मग ते गर्भारपण असतं ते ह्या शुगरच्या भीतीखाली झाकोळून जातं. आणि ते झाकोळून जाऊ नये म्हणून कळकळीची विनंती, की ह्या सगळ्या ज्या मुली आहेत, ज्या 25च्या आहेत, 30च्या आहेत, ज्यांची लग्न झालेत, त्यांनी आपली जी जीवनशैली आहे ती सुधारणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर ती जीवनशैली सुधारली नाही, तर त्यांना विनाकारण हा प्रेग्नन्सीच्या डायबिटीसचा त्रास होऊ शकतो. इथे एक गोष्ट फक्त एक अशी असते, की जेव्हा त्या डिलिव्हरी होते, त्यावेळेला त्यांना हा आजार पुढे कंटिन्यू होतोच असं नाही. म्हणजे त्यांना आयुष्यभर पुढे डायबिटीस लागतोच असं नाही. पण इथे पण आहे. बघा म्हणजे त्यांना 40शी नंतर किंवा 35शी नंतर दरवर्षी शुगर चेक करणं गरजेचं असतं. कारण त्यावेळेला की ती शुगर वाढतेय का ह्याचं काळजी घेणं गरजेचं असतं. कारण मी आत्ता म्हटलं तसं, की आपण जी चुकीची जीवनशैली अंगीकारतो, त्याच्यामुळे ही टांगती तलवार त्या स्त्रीच्या डोक्यावरती असते. आणि त्याच्यानंतर जे येतं, की जी स्त्री डायबेटिक आहे, म्हणजे 30शी-35शी मध्येच तिला डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे. तो टाइप 2 चा आहे. तर अशा वेळेला जर ती प्रेग्नंट झाली, तर परत तिला काळजी घ्यावी लागते, तिला इन्सुलिन घ्यावं लागतं. पण इथे तिला जास्ती भूक लागते आणि तिने खाल्लेलं जे अन्न असतं, ते परत चरबीच्या रूपात साठवलं जातं आणि ते जे असतं अन्न, ते तिच्या बाळाच्या शरीरामध्ये सुद्धा साठवलं जातं. आणि अशा वेळेला डायबेटिक मदर ज्या असतात, डायबिटीस असलेल्या ज्या स्त्रिया असतात, त्यांना जी होणारी बाळं असतात, ती खूप जास्ती वजनाची होतात. म्हणजे त्यांची वजनं जवळ-जवळ 3.5 किलो, 4 किलो एवढी ती वजनदार बाळं होतात. आणि मग अशा वेळेला सी सेक्शननी त्यांची डिलिव्हरी करायला लागते. म्हणजे बघा, की एक आजार आला, की त्याच्या मागोमाग ही सगळी दुष्ट चक्र मालिका सुरू होते. आणि मग हे जे आजार असतात, तर त्यावेळेला मात्र परत एक अशी महत्वाची गोष्ट होते, की निसर्ग हा खूप उदार असतो. म्हणजे त्या आईच्या पोटामध्ये, डायबेटिक पेशंटच्या पोटामध्ये जे बाळ वाढत असतं, त्याला सहसा शुगर जन्मतः डिटेक्ट होत नाही. म्हणजे देवाने त्या बाळाला प्रोटेक्शन दिलेलं असतं. पण ते खूप वजनदार असतं आणि जन्माला आल्यानंतर
मग त्याचं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं. मग परत ती आई चिंतित होते की माझं बाळ बारीक झालं. कारण बघा आपल्या भारतीयांची ना एक मानसिक वृत्ती आहे की आपली बाळं त्यांना खूप गुटगुटीत हवी असतात. म्हणजे त्यांना वाटतं की माझं बाळ वजनदार आहे म्हणजे मग खूप छान. पण तसं नसतं. म्हणजे आपली बाळं जर सडसडीत असतील, छोट्या चणीची असतील, पण ती जर ऍक्टिव्ह असतील, त्यांना व्यवस्थित भूक लागत असेल, त्यांना झोप लागत असेल, तर ते बाळ निरोगी समजावं. म्हणजे तुमचं बाळ जरी खूप जाडं नसेल, पण त्याला या सगळ्या क्रायटेरिया जर लागू पडत असतील, तर हे बाळ अतिशय हेल्दी आहे. त्याला जर भूक लागते, शी व्यवस्थित होते आणि झोप लागते. तर ते जरी बारीक असलं तरी त्याबद्दल कुठच्याही आईनी काळजी करू नये. त्याच्यानंतरचा जो एक प्रकार येतो म्हणजे स्ट्रेस डायबिटीस. आणि हा स्ट्रेस डायबिटीस म्हणजे हल्ली हा स्ट्रेस तर इतका वाढलाय, म्हणजे अगदी शाळेत जाताना माझ्या मुलाची स्कूल बस आली नाही, इथपासून जो स्ट्रेस सुरू होतो, तोच माझा मुलगा शाळेतनं आला नाही, त्याची स्कूल बस उशिरा आली, पण ती जर ट्रॅफिकमध्ये अडकले, पण त्या आईचा जीव घाबरा व्हायला लागतो. किंवा आपल्या घरातल्या माणसं बाहेर गेलेत, ते ट्रॅफिकमध्ये अडकले, ट्रेनमधनं येताना लेट झालाय. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस येतो. म्हणजे घरात समजा बिल्डिंगमध्ये पाणी गेलं, तरी आपल्याला स्ट्रेस येतो किंवा कोणी काही सांगितलं, कोणी काही बोललं, तरी स्ट्रेस येतो. आपल्याला बॉस काही बोलला, तर बॉसच्या बोलण्याचा राग येतो आणि त्याचा स्ट्रेस येतो. आणि हा स्ट्रेस फॅक्टर हा आपल्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग झालाय. आणि त्या स्ट्रेसच्या मुळे सुद्धा डायबिटीस होतो. म्हणजे बघा की आपण असं म्हणतो की मी तर गोड खात नाही, मी व्यायाम करतो, तरी सुद्धा मला का डायबिटीस झाला? पण तुम्ही विचार करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याकडे स्ट्रेस फॅक्टर आहे का? तुम्ही जर एखाद्या कुठच्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहात, तुम्ही वरच्या पोस्टला कामाला आहात आणि तुमच्यावरती कामाचा खूप ताण आहे, तुमच्या बॉसचं तुमच्यावरती प्रेशर आहे, तर ते सुद्धा डायबिटीस होण्याचं एक कारण असतं. आणि जेव्हा ते स्ट्रेस डायबिटीस म्हणून लेबल लागतं, अशा वेळेला जर आपण वेळीच काळजी घेतली, तर आपण त्यातनं अलगदपणे बाहेर पडू शकतो. पण म्हणून मी जसं मगाशी म्हटलं, की आपल्या शरीराचे जे सिग्नल्स असतात, ते सिग्नल्स आपण ओळखणं खूप गरजेचं आहे, की मला ह्याच्यातलं काही होतंय का? मग मी डॉक्टरांकडे वेळीच गेलं पाहिजे का? मी माझ्या रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे, ती केली पाहिजे का? तर हे सगळे डायबिटीसचे प्रकार झाले. आता थोडंसं आपण आयुर्वेदाकडे येऊया. म्हणजे आपण जेव्हा बघतो, की आपल्याला आपण म्हणतो, की मधुमेह झालाय. पण आयुर्वेद शास्त्र असं सांगतं, की आयुर्वेदामध्ये प्रमेह ही संकल्पना आहे. म्हणजे प्रकर्षेण मेहती इति प्रमेहः. म्हणजे ज्या वेळेला मेह म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला रात्रीच्या वेळेला बाथरूमला म्हणजे युरिनची जी जास्ती वेळा होतो प्रकर्षेण म्हणजे अधिक मात्रेमध्ये जेव्हा तुम्हाला बाथरूमला जावं लागतं, त्याला म्हणायचं प्रमेह. प्रकर्षेण मेहती इति प्रमेह. आणि हे जे प्रमेय असते त्याच्यात नक्तमूत्रता, नक्त म्हणजे रात्र, आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा आपल्याला बाथरूमला जास्ती वेळा उठायला लागतं, तेव्हा आपल्या मनामध्ये टिकटिक वाजायला सुरुवात होणं गरजेचं असतं, की मला रात्री बाथरूमला का बरं उठावं लागतंय? मी रात्री झोपताना उशिरा पाणी पितोय का? किंवा मी रात्री झोपताना उशिरा पाणी पितेय का? मी रात्री खूप उशिरा झोपतेय का? मी जेवण उशिरा करते का? आणि त्याच्यामुळे मला रात्री उठावं लागतंय का? का माझ्या ब्लडमधली शुगर वाढली आहे, त्याच्यामुळे मला रात्री बाथरूमला उठायला लागतंय. तर हा जो प्रमेय आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी एक सांगितलेलं असतं, की बघा आयुर्वेद शास्त्र हे पूर्वीच्या काळी त्यांच्याकडे काही मायक्रोस्कोप नव्हते. पण त्या ऋषींना जी एक दृष्टी होती, ते विजन जे होतं, ते आपल्या सगळ्या अल्ट्रासोनोग्राफीच्या सुद्धा पलीकडे होतं. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे, की या लक्षणांमध्ये, की तुमचं आता पूर्वीच्या काळी बघा, बाहेर लोकं रात्रीच्या वेळेला बाथरूमला जायचे आणि जेव्हा त्या जमिनीवरती जेव्हा ते युरिन बाहेर करायचे, तर त्या ठिकाणी त्या त्या जे युरिन पास केलेली असते, तिथे मुंग्या लागतात. म्हणजे पिपिलिका वत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कारण त्यांच्या मूत्रातनं साखर जात असते, युरिनमधनं साखर पास होत असते. पूर्वीच्या काळी बघा जेव्हा घरामध्ये शेणाने चारवलेली माजघरं असायची आणि एखादं बाळ तिथे जेव्हा शू करायचं आणि तिथे समजा मुंग्या आल्या किंवा तिथे पांढरे डाग पडले, तर आपली आजी काय म्हणायची, "अरे, ह्याच्या लघवीत काही खर वगैरे जातीये का?" म्हणजे बघा त्या आजीला सुद्धा ते समजायचं आणि मग ती
आपल्या वैद्यांकडे घेऊन जायची किंवा तिची पोतडी उघडायची, आजीबाईचा बटवा उघडायची, त्या बाळाला औषधं द्यायची आणि बाळ बरं व्हायचं. कारण त्या बाळाला जी खर जाते त्याचं कारण त्याच्या आईने घेतलेला आहार हे सुद्धा असू शकतं. आणि हे त्या आजीला बरोबर कळायचं. त्यामुळे हे जे आहे त्या प्रत्येक गोष्टीने सारखं म्हणते की आपल्या बॉडीचे सिग्नल्स ओळखा. तुम्ही समजा बघितलं असेल एखाद्याची शुगर खूप जास्ती असेल, 300 असेल, 400 असेल, उद्यापासून सकाळी तुम्ही एक तपासणी करू शकता. जसं आपण सकाळी म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. आणि हा श्लोक म्हणताना आपण आपल्या हाताचं निरीक्षण करतो. आणि त्याप्रमाणे आपण सकाळी जेव्हा मी नेहमी सांगते की प्रभाते मलदर्शनम, म्हणजे आपल्या मलाचं सुद्धा तुम्ही परीक्षण करा की तुमचं पोट साफ आहे का नाही हे आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी तुमच्या मूत्राची परीक्षा तुम्ही स्वतःच करा. म्हणजे आपलं जे आपण युरिन पास करतो तेव्हा पहिली धार थोडी जाऊ द्यायची. आपण जेव्हा युरिन सॅम्पल तपासायला देतो तेव्हा सुद्धा पहिलं थोडंसं आपण सांगतो की ते युरिन जाऊ दे, त्याच्यानंतरचं जी मधली स्ट्रीम आहे ती तुम्ही कलेक्ट करा. तर त्या मधल्या ह्याचा आपण जर एक थेंब लावून तोंडाला बघितला तर हे तुम्हाला समजू शकतं की त्याची टेस्ट कशी आहे. म्हणजे ज्यांची शुगर खूप जास्ती आहे त्यांना त्याच्यामध्ये टेस्टमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि हे आपण नक्की करू शकतो कारण शिवांबू प्राशन हे तर आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यासाठी आपले जे पंतप्रधान होते स्वर्गीय मोरारजीभाई देसाई यांनी त्याच्यावरती खूप काम केलेलं आहे. तर त्या आपण त्याची जर सकाळी टेस्ट करून बघितलं तर आपल्याला समजू शकतं की आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये युरिनमध्ये शुगर जाते का. कारण ब्लड शुगर आपण जेव्हा तपासतो तेव्हा आपण युरिन शुगर सुद्धा तपासतो. आणि जेव्हा युरिनमध्ये शुगर येते तेव्हा थोडासा तो अलार्मिंग साईन असतो की आपल्याला खूप जास्ती आपल्याला याच्यावरती औषध घेण्याची गरज आहे. तर जी प्री डायबेटिक स्टेज असते म्हणजे आपण जे HbA1c म्हटलं की 3 महिन्यापूर्वी माझ्या रक्तामध्ये काय साखर होती, तशी प्री डायबेटिक स्टेज ही जी आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाने इतकं छान सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये ना आपले जे दात असतात त्या दातावरती चिकटपणा यायला लागतो. आपली जी नखं असतात ती नखं आपली जास्ती लवकर भराभर वाढायला लागतात. आपले जे केस असतात त्या केसांमध्ये जटा व्हायला लागतात, म्हणजे केस खूप गुंतात. म्हणजे बघा की आपण जर दररोज सकाळी उठल्यावरती केस विंचरले, दररोज सकाळी आपण उठून व्यवस्थित दात घासले, रात्री झोपताना दात घासले, तर या गोष्टी आपल्याला चटकन समजतात की माझ्या शरीरामध्ये काय बदल घडतायत. त्यामुळे आपण ह्या प्रत्येक गोष्टी अतिशय विचारपूर्वक करणं गरजेचं असतं. म्हणजे जे दिनचर्या, ऋतुचर्या हा जो आयुर्वेदाचा सर्वात मेन गाभा आहे की ज्याच्यावरती तुमचं सगळं जीवन त्याच्यावरती असतं, की तुम्ही तेवढं जरी पालन केलं तरी तुम्ही खरोखर निरोगी राहाल. तुम्ही 100 वर्ष आयुष्य, कारण देवाने आपल्याला 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी दिलेलं आहे. पण आपण ते खरोखरच आपलं शरीर वापरतो का? आपण निरोगी राहतो का? निरोगी ठेवतं का? तर ही जी लक्षणं आहेत ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये येतात. तर ही लक्षणं आपल्या जेव्हा शरीरामध्ये येतात तेव्हा त्यावेळेला आपल्याला काय होतं की खूप थकवा येतो, आपल्याला खूप तहान लागते, खूप भूक लागते. काही काही लोकांची वजनं असतात ती कमी होतात. आणि काही काही लोकांना खूप जास्ती थकवा येतो, त्यांच्या डोळ्यापुढे चक्कर यायला लागते, त्यांच्या हातापायाला मुंग्या यायला लागतात. आणि ही जी लक्षणं असतात ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये पण असतात, डायबेटिक स्टेजमध्ये पण असतात. पण ती आपल्याला समजून येत नाहीत कारण आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नसतो. तर हे सगळी जेव्हा आपल्या शरीरामध्ये लक्षणं यायला लागतात तर त्यावेळेला ही लक्षणं माझ्या शरीरामध्ये का आली त्याच्यासाठी सुद्धा बघा मी एक श्लोक सांगते, अतिशय सुंदर आहे की आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी. आस्या सुखम म्हणजे काय की आस्य सुख म्हणजे सतत एका जागी बसून राहणं. म्हणजे आपण बघा की जे व्यापारी असतात किंवा जे सतत, आता मी मगाशी जसं म्हटलं की IT ची जी मुलं आहेत किंवा ऑफिसमध्ये जे सतत काम करायला खुर्चीवर बसून असतात. ऑफिसमध्ये जायचं, खुर्चीवर बसायचं, कारमध्ये बसायचं, AC कारमध्ये बसायचं, घरी जायचं. तुम्ही किमान जिने चढायची सुद्धा तुमच्या शरीराला तेवढे पण कष्ट देत नाही. अगदी तुम्ही दुसऱ्या मजल्यावर जरी राहत असाल. म्हणजे आपण लिफ्टचं बटन दाबतो, वरती चढून लिफ्टनी जातो, लिफ्टनी खाली येतो. जे आपल्या शरीराला व्यायाम हा होतच नाही. म्हणजे व्यायामाचा अभाव हे डायबिटीस होण्याचं पहिलं कारण आहे. त्याच्यानंतर स्वप्न सुखम दधिनी,
म्हणजे स्वप्नसुख म्हणजे काय? म्हणजे निद्रा अधिक घेणं. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं, की 9-9 वाजेपर्यंत ही मुलं उठतच नाहीत. त्याच्यामध्ये आयुर्वेदाने असं सांगितलंय, की आपण जेव्हा सकाळ झाली, की आपण जेव्हा उठतो, आयुर्वेदाने सांगितलंय, की तुम्ही दुपारी झोपायचं नाही. पण काही-काही लोकं काय करतात, मी सकाळी लवकर उठतो, 5 वाजता, 6 वाजता उठतो आणि मग मी दुपारी 4 तास मस्तपैकी झोपून जातो. हे बरोबर आहे का? नाही. ह्याला सुद्धा आयुर्वेदाने सांगितलंय, की तुम्ही हे ॲज गुड ॲज तुम्ही दिवसा झोपणं म्हणजे रात्रीचं म्हणजे जे तुम्ही सकाळच्या वेळेला उठणं आहे ते तुम्ही करतच नाही. म्हणजे ती झोप सुद्धा निषिद्ध सांगितली. इथे परत एक सांगते, की जे रुग्ण असतात, ज्यांना झोपेची गरज असते, ज्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, की विश्रांती घ्या, अशांनी दुपारी झोपणं हे गैर नाहीये. किंवा आपण झोपल्यानंतर जर वामकुक्षी केली, एक 15-20 मिनिटं आडवं झालं, तर त्याची आपल्या शरीराला गरज असते. म्हणजे तुम्ही बघाल तर बाहेरच्या देशामध्ये नॅप रूम्स असतात. म्हणजे जेवण झाल्यानंतर एक 10-15 मिनिटं तुम्ही छोटीशी नॅप काढायची. अशासाठी सुद्धा तिथे रेस्ट रूम्स असतात. किंवा तुम्ही जेवल्यानंतर शतपावली करावी, ह्याच्यासाठी छान गार्डन्स असतात. तिथे वेगवेगळे त्याच्यावरती स्टोन्स घातलेले असतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही पायातले शूज किंवा चप्पल काढून चालणं त्याच्यावरती अपेक्षित असतं. जे आपण हल्ली मोठ्या-मोठ्या सोसायट्यांमध्ये राहतो. त्या ठिकाणी अशा गार्डन्स बनवलेले असतात आणि तिथे आपण जेव्हा जॉगिंग करतो, तेव्हा ते असे छान त्याच्यावरती दगड घातलेले असतात, की ते तुमच्या पायाला कारण हल्ली बघा आपण जिथे जातो तिथे आपल्याला या मातीचा स्पर्शच होत नाही. म्हणजे या निसर्गाशी आपली नाळ एवढी तुटत चालली आहे. त्यामुळे हे सगळे आजार आपल्याला होतात. आपण जेव्हा घरामध्ये राहतो, तेव्हा आपण एकदम गुळगुळीत टाइल्स करतो. आणि त्या गुळगुळीत टाइल्सवर तुम्ही सतत चाललात, त्याच्यावरती उभे राहिलात, तर तुम्हाला अनेक नानाविध वाताचे विकार होतात. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी असतात, की ज्या लाईफस्टाईलशी डिसऑर्डरशी निगडीत असतात, पण त्या आपल्याला समजतच नाहीत. आणि ज्या स्त्रिया ज्या सतत ओट्याजवळ उभ्या असतात, त्यांच्या त्या पायाला थंडाव्याचा इतका थंडावा जातो आणि मग त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी असे आजार होतात. आणि मग त्यांना सांगायला लागतं, की तुम्ही किमान पायामध्ये चप्पल घाला. घरातल्या स्लीपर्स आपल्या वेगळ्या असतात. पण ज्या पूर्वीच्या आजी असतात किंवा ज्या जास्ती आपण बघतो, की 50-60च्या स्त्रिया असतात, त्यांना पटत नाही, की मी स्वयंपाक करताना माझ्या पायात चप्पल कशी घालू? मग मी त्यांना सांगते, की "अरे, तुम्हाला पायात चप्पल नाही घालायची, तर तुम्ही छान एक जाड असं पायाखाली तुम्ही कुठचं तरी छान एक कपड्याचं किंवा छान असं शिवून घ्या आणि ते तुम्ही पायाखाली ठेवू शकता. आणि तो तुमच्या पायाखाली ठेवलं, तर तो पायाला जो गारवा आहे, तो तुम्हाला बाधणार नाही." आता हा पायाला जो बाधणारा गारवा आहे, तो आपण जे बघतो, की डायबेटिक न्यूरोपॅथी ह्याच्यामध्ये तो आपल्याला कसा त्रास देतो, आपण तो बघणारच आहोत. तर ही जी कारणं आहेत, तर त्याच्यानंतर जे पुढचं कारण आहे, त्याच्यामध्ये ग्राम्योदकानूप रसा पयांसी म्हणजे जे मासे खातात किंवा जे विविध प्रकारचे ग्राम्य आणि उदक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यामध्ये जे मासे आहेत, जे शेलवाले मासे आहेत, म्हणजे आता हा जो सीझन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चिंबोऱ्या मिळतात, वेगवेगळे लॉबस्टर्स मिळतात, वेगवेगळे खेकडे मिळतात आणि ह्यांचं जर अतिसेवन केलं, मी म्हणते अतिसेवन, योग्य मात्रेत सेवन केलं तर त्याच्यासारखा आपल्याला मिळणारा अन्नाचा उत्तम सोर्स नाही. जे व्हेजिटेरियन नाहीत त्यांच्यासाठी. तर जे नॉन-व्हेज खातात ते म्हणतात, की तुम्ही ह्याच्यावरती माझ्या गदा तर नाही ना आणणार? नाही. पण जेव्हा आपण कुठचाही आहार अतिमात्रेत घेतो, त्यावेळेला आपल्याला तो त्रासदायक ठरतो. त्याच्यानंतर जो दधी म्हणजे दही जे आहे ते आयुर्वेदाने सांगितलं, की ते तुम्ही जेव्हा खाल, तेव्हा अतिशय काळजीपूर्वक खा. म्हणजे दही हे वाईट नसतं. पण वाटी-वाटी जर तुम्ही दही घेऊन खाल्लत, तर तुम्हाला ते नक्कीच त्रासदायक ठरतं. तुम्ही जेव्हा कोशिंबिरीमध्ये दही घालता, तेव्हा पूर्णपणे तुम्ही ते फेटून घ्या. त्याच्यामध्ये दही कसं खायचं ह्याच्यात सुद्धा आयुर्वेदाने खूप छान नियम सांगितलेत. त्याच्यामध्ये तुम्ही सैंधव मीठ घाला, त्याच्यामध्ये तुम्ही मिरपूड घाला. तुम्ही प्रत्येकासाठी छोटं 2 चमचे वेगळं दही लावा आणि तुम्ही त्या दह्याचं ताक करून नक्की प्या. तर मी जे आता म्हटलं, की ग्राम्य दकानूप रसा पयांसी. पयांसी पय म्हणजे दूध. जे लोक अतिमात्रेमध्ये दुधाचं सेवन करतात. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी आपली पचनशक्ती अतिशय उत्तम होती. त्यामुळे पूर्वीचे जे मल्ल असायचे किंवा जे पैलवान असायचे, ते जेव्हा एवढी मेहनत करायचे, तेव्हा त्यांना त्या दुधाची गरज असायची. त्यांना एक-एक क्रेट अंडी खायची गरज असायची.
पण आज तुमच्या शरीराची तेवढी ताकद आहे का? तुमचं शरीर तेवढं पचवू शकतं का? आणि ते पचवण्याची जर तुमची ताकद नसेल, आज आपण दुधाबद्दल पण एवढे संभ्रम निर्माण आहेत लोकांच्या. पण आज जे आपल्याला दूध मिळतं, ते आपण एक तर गाईचं दूध घेत नाही. परत ज्या गाईचं दूध घेतो, त्या गायी असतात, त्या जर्सी गायी असतात. आज आपण बघतो की A2 गाईचं दूध घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जे म्हशीचं दूध घेतो, ती म्हैस एका जागी बांधलेली असते. त्याच्यानंतर त्या म्हशीला अधिक मात्रेमध्ये दूध यावं म्हणून तिला वेगवेगळी स्टिरॉइड्सची इंजेक्शनं दिली जातात. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जे दूध जातं ते किती योग्य असतं याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे समजा जर आपल्याला दूध घ्यायचं असेल तर ते तुम्ही बघा, आपण गावाला गेलो तर छान त्या शेतामध्ये, रानामध्ये चरणाऱ्या ज्या गायी असतात, त्यांचं दूध हे स्वभावतःच मधुर आणि पचायला हलकं असतं. आणि असं जर दूध तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्याचं जरूर सेवन करा. तुमच्या मुलांना त्या दुधाचं सेवन करायला द्या. कारण गोदुग्ध जे आहे, ते मातेच्या दुग्धानंतर परत त्याचा जे नेक्स्ट टू आईच्या दूध असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या दुधाचं जर तुम्ही सेवन केलं तर दूध हे तुम्हाला बुद्धिवर्धक आहे. तुम्हाला शक्तिवर्धक आहे, आरोग्यवर्धक आहे. पण जर तुम्ही योग्य प्रकारचं दूध सेवन केलं तर, म्हणजे आपल्याकडच्या ज्या गीर गायी आहेत, जेव्हापासून आपल्याकडे इंग्रज आले, त्यांनी आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी पूर्णपणे नष्ट केल्या. आपली भारतीय समाज पद्धती नष्ट केली, आपल्याकडचं आरोग्य नष्ट केलं, आपल्याकडची संपत्ती नष्ट केली, आपली बुद्धी नष्ट केली आणि पूर्णपणे आपला समाज जो आहे, तो ह्या सगळ्या अशा चुकीच्या मार्गाकडे वळला. तर हे जे दूध आहे, तर ते A2 गीर गाय ह्याचं जर आपण दुधाचं सेवन केलं, तर ते आपल्याला आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. तर हे जे सांगितलं की रसा पयांसी नवान्न पानम गुडवैकृतम च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. म्हणजे नवान्न पानम म्हणजे नवीन अन्नाचं आणि नवीन पाण्याचं सेवन. म्हणजे नवान्न पान म्हणजे बघा, आता हा नोव्हेंबर महिना आलाय, आपण ठाण्यात राहतो आणि जेव्हा ऑक्टोबरमध्ये सगळ्यांच्याकडे शेत शेत जे असतं ते म्हणजे शेतकरी त्यांचं जे शेतीमध्ये जे धान्य असतं ते कापतात आणि त्याचं सगळ्यापैकी छान तांदूळाचा भात बनवतात आणि आपल्याकडे दुकानामध्ये पाठवतात. तर तो जो असतो तो नवा तांदूळ आपण, आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे, ठाण्यामध्ये जांभळी नाक्याला बरीच दुकान आहेत. मी नेहमी हा आवर्जून मुद्दा सांगते, पण तो खूप महत्वाचा आहे, की याला म्हणायचं नवान्न पानं म्हणजे नवं अन्न म्हणजे जे नवीन अन्न आहे. तर हा जो भात असतो तो आपण घेतला तर तो भात जो असतो तो तुम्ही जर शिजवलात, कारण हल्ली कोणाकडे साठवून ठेवायची पद्धत राहिलीच नाहीये. बाजारात जायचं, 1-2 किलो 3 किलो तुम्हाला जेवढ्या तांदूळाची गव्हाची गरज आहे तेवढं अन्न घेऊन यायचं. हल्ली तर गहू पण दळून आणतात, सगळं रेडी मिळतं आणि ते घरी आणायचं आणि त्याच्यापासून आपण आपलं अन्न बनवायचं. तर हे जे आहे, तर ते तुम्ही तांदूळ जो असतो, तो पूर्णपणे जुना झाला, की तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरलात, तर तो आपल्याला पूर्णपणे फायदेशीर ठरतो. आणि हे जे सगळे मी हेतू सांगितले, तर प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. म्हणजे हे सगळे प्रमेहाचे हेतू हे कफकर आहार विहारांनी होतात. म्हणजे त्याच्यामुळे प्रमेह होतो. त्यामुळे मी जे एवढे सगळे सांगितले, मग त्याचे तुम्ही आजच्या जगामध्ये कोरिलेट केलात, तर मी पास्ता किती खातो, मी बर्गर किती खातो, मी चॉकलेट्स किती खातो, मी फ्रीज मधल्या गोष्टी किती खातो, मी झोमॅटोवरनं किती गोष्टी मागवतो. मी परवाच बघत होते, एका ठिकाणी वाचलं की झोमॅटो आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लोकांना 35 करोडचा फायदा होतो. आणि ह्या स्त्रिया, भारतीय स्त्रिया किंवा ही मुलं जी आहेत ती एवढी आळशी बनलेली आहेत, की ह्याच्यावरनं जस्ट एका बोटाच्या क्लिकवरती ऑर्डर करायचं आणि तुम्ही अन्न घरी मागवायचं. आणि त्याला काही लिमिटच नसतं, कारण ही लोकं बिचारी रात्री 12 वाजता काय आणि 1 वाजता, मला आत्ता आईस्क्रीम खायचं आहे. मग रात्री मी 1 वाजता झोमॅटोवरती बोटं क्लिक करणार आणि मी आईस्क्रीमची ऑर्डर करणार. म्हणजे ज्या गोष्टी दिवसभरामध्ये सुद्धा खाऊ नयेत आणि त्या रात्री खायच्या आणि ते खाऊन मी आजारांना निमंत्रण द्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहारात जातायत का? मी माझ्या मुलांना 2 मिनिट मला आहार देतेय का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि आता खूप दमला असाल मला वाटतं, मी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते एक हलकी-फुलकी गोष्ट सांगते. म्हणजे हलकी-फुलकी नाहीये, पण गोष्ट सगळ्यांना आवडते. तर काय झालं, की एक स्वामीजी असतात
आणि त्या स्वामीजींकडे त्यांचा शिष्य जातो. तर तो शिष्य स्वामीजींना म्हणतो, की "स्वामीजी मला ना ध्यान लावायचं आहे. तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात, तर मला मी ध्यान कसं लावू हे मला तुम्ही सांगाल का?" ते म्हणाले, "हो, नक्की सांगीन. त्याच्यात काहीच अवघड नाही. बघ मी तुला एक सांगतो, मला माहिती तू कुठे राहतोस ते आणि तुझ्या घराच्या समोर मला माहिती एक छान कुत्रा आहे. अल्सेशियन डॉग आहे मस्त आणि त्याच्या गळ्यामध्ये त्या मालकाने ना छान पांढरा पट्टा बांधलेला आहे. आणि फक्त एक करायचं, तू जेव्हा ध्यानाला बसशील, तेव्हा तो समोरच्या घराच्याकडे बघायचं नाहीस, तिथे कुत्रा आहे नाही बघायचं नाहीस, त्याच्या गळ्यात कुत्रा आहे ना बघायचं नाहीस, तू फक्त केवळ आणि केवळ ध्यान करायचंस. आणि असं केलंस, की तू जेव्हा 7 दिवसांनी माझ्याकडे येशील, मला वाटतं तुझं ध्यान अतिशय उत्तम लागायला लागेल. म्हणजे माझे जे पट्ट शिष्य आहेत, ज्यांना केवळ ते बसताक्षणी त्यांचं ध्यान लागतं, त्यांच्या तू यादीमध्ये जाऊन बसशील. तो शिष्य खूप खुश होतो. तो म्हणतो, "वाह! वाह! स्वामीजींनी माझ्यावर खरोखर कृपा केली." आणि तो जातो. दुसऱ्या दिवसापासून तो ध्यानाला सुरुवात करतो. आणि 7 दिवस होतात. त्याला आठवतं, अरे आज स्वामीजींनी आपल्याला बोलवलंय आणि तो स्वामीजींच्याकडे जातो. आणि स्वामीजींनी त्याचं हसून खूप कौतुक करतात. "ये, ये, बस, बस." त्याला आपल्या जवळ बसवतात. पण त्याचा चेहरा खूप पडलेला असतो. तशी स्वामीजी म्हणतात, "अरे, काय झालं बाळा? तुझं खुश व्हायला पाहिजेस." तो म्हणतो, "काय सांगू स्वामीजी? अहो माझं ध्यानच लागलं नाही." तो म्हणतो, "म्हणजे काय? मी तर तुला एवढा महत्वाचा सल्ला सांगितला होता." तो म्हणाला, "अहो पण मी जेव्हा ध्यानाला बसायचो ना, तर तुम्ही मला काय सांगितलं होतं, की समोरच्या घरात तो कुत्रा नाहीये ना, त्याच्या गळ्यात तो पट्टा नाहीये ना." मग माझ्या डोक्यात ना तोच विचार यायचा आणि मी दरवाजा उघडायचो आणि बाहेर जायचो. कुत्रा आहे का बघायचो, त्याच्या गळ्यात पट्टा आहे का बघायचो, तो मालकाने पट्टा काढला तर नाहीये ना, त्याला फिरवायला तर घेऊन गेला नाहीये ना. आणि म्हणे माझं ध्यान कुठे लागतंय. स्वामीजी हसले आणि ही जी गोष्ट मी सांगितली ना, हीच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडते. जे जेव्हा डायबिटीस आहे, हे जेव्हा लेबल लागतं किंवा मला शुगर वाढलीये, मला शुगर आलीये, सगळ्यांच्या डोक्यात पहिली शंका काय येते? बापरे! आता मला शुगर आलीये म्हणजे मी डॉक्टरांकडे गेलो, की माझी पहिली शुगर बंद करणार, माझं गोड खाणं बंद करणार, माझं भात खाणं बंद करणार आणि माझं आयुष्य सगळं नीरस बनणार. म्हणजे ते अगदी हळहळायला लागतात. त्यांचा जीव घाबरा होतो, की बापरे! मला काय झालं? तर हे काय झालं? ह्या भीतीपासून दूर करण्यासाठी स्वामीजी जशी त्यांना आश्वस्त करतात, तसे आम्ही डॉक्टर्स जे असतो, त्यांचं हे काम असतं, की त्या रुग्णांना आश्वस्त करणं, की घाबरू नकोस. मी जे सांगते त्या प्रत्येक गोष्टीचं जे पालन केलंस, तर तुझी जी शुगर आहे, ती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवू शकतो. किंवा हल्ली तर आपण बघतो बरेच रिव्हर्सल ऑफ डायबिटीज, रिव्हर्सल ऑफ शुगर हे प्रोग्राम येतात. पण आपण आपली शुगर चांगल्या प्रकारे कशी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, हे आपण बघू शकतो. तर तुम्हाला आता समजलं असेल, मी माझ्या आवडत्या विषयाकडे आलीये, आहाराकडे. आपण पुढच्या एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आहार आणि योग ह्याची जोड देऊन आपण आपली शुगर कशी कंट्रोलला ठेवू शकतो, हे आपण बघणार आहोत. तर हा जो आहार आहे, तो आहार आपण घेताना मी आत्ताच जे तुम्हाला हेतू सांगितले, ते हेतू ज्याच्यामुळे डायबिटीस होतो, तो पूर्णपणे टाळायचा आहे. आणि तो टाळताना मी जसं म्हटलं, की आपल्याला एकदा वाटलं, की लेबल झालं, की शुगरचा त्रास आहे. तर मग आपल्या जेवणातली मी शुगर पूर्ण बंद करायची का? मी भात पूर्ण बंद करायचा का? तर ह्या ठिकाणी आपण भारतीय जे असतो, ते आपण भात खाऊ असतो. त्यामुळे भात जो असतो, तुम्ही निःशंक मनाने भात खाऊ शकता. पण पण एक करायचं, की तो जो भात असतो, तो पूर्णपणे जुना भात वापरायचा. म्हणजे आपण जेव्हा बघतो, की बाहेरच्या मॉल्समध्ये की 1 इयर रायपन, 2 इयर्स रायपन म्हणजे अशी लेबल्स असतात बाहेरच्या USA किंवा अशा ठिकाणी. तर आपल्याकडे आपण आपल्या दुकानदाराला विचारायचं, की हा जुना भात आहे ना? आणि गृहिणींना हे समजतं, की नवीन तांदूळाचा जर भात केला, तर तो चिकट होतो. त्याला कमी पाणी लागतं. कारण त्याच्यामध्ये जो पाण्याचं प्रमाण असतं, ते सूर्याच्या उष्णतेने उडून गेलेलं नसतं. पण तोच जो भात असतो, आपण मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये जो साठवलेला भात वापरायला सुरुवात केली, तर त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण सूर्याच्या उष्णतेने उडून गेलेलं असतं. म्हणजे आपण जेव्हा 1 वाटी तांदूळाचा भात करतो, तेव्हा त्याच्यामध्ये जवळ-जवळ तिप्पट पाणी जातं.
म्हणजे त्या भाताचं जे अ, भात आपण पुरवठ्याला येतो म्हणतो, तर तो भात जो असतो तो असा प्रकारे पुरवठ्याला सुद्धा येतो. तर हा जो भात असतो, तो भात जेव्हा आपण खातो, तर भात खाताना तो कसा बरं बनवायचा? कारण हे सुद्धा हल्ली सांगावं लागतं, की भात कसा शिजवायचा. मी खरंच सांगते, की ज्या वेळेपासून आपल्याकडे इंग्रज आले, तेव्हापासून आपल्या आरोग्याची जशी वाट लागली, तसं आपल्या सुखसोयींसाठी किंवा आपला वेळ वाचण्यासाठी आपण जेव्हा वेगवेगळ्या गॅजेट्सचा उपयोग करायला लागलो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपला वेळ वाचवायला लागलो. म्हणजे पूर्वीच्या काळी ओटे खाली बसून स्वयंपाक करायचे असायचे. ते गेलं. आपण मिक्सरचा वापर करतो. आपले ओटे उभ्याचे आले. आपण जेवायला सुद्धा टेबलावरती बसतो. आपण खाली सुद्धा बसून जेवणं विसरलो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनारोग्यकारक झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही किमान असं करू शकता, मी आठवड्यातनं 1 दिवस खाली मांडी घालून छानपैकी जेवायला बसीन. हे जर तुम्ही केलत ना, तर तुमचं आरोग्य किती सुधारेल बघा. आपण पूर्वीच्या बायका बघायचो, त्या असा एक पाय वरती घेऊन बसायच्या. आणि किती आपलं शास्त्र सांगतं, म्हणजे तुमचा जेव्हा डावा पाय गुडघा तुम्ही फोल्ड करून पोटाशी घेता, तेव्हा तो डावा पाय तुमच्या बरोबर पॅनक्रियाजवरती प्रेशर येतं. आणि त्याला परत तुम्ही अशी गुडघ्याला हाताने अशी तुम्ही कव्हर केलेलं असतं. आणि तुम्ही जेव्हा खाली वाकून जेव्हा जेवता, तेव्हा तुमच्या पोटावरती प्रेशर येतं. म्हणजे आपलं पोट भरलंय हे तुम्हाला लगेच समजतं. नाहीतर आपण आरामात टेबलावर बसून जेवतोय, समोर टीव्ही चालू आहे, वेगवेगळ्या मालिका चालू आहेत आणि नको असलेल्या गोष्टी आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे म्हणजे डोळ्याद्वारे, कानाद्वारे आपण त्या आपल्या पोटात घालत असतो. म्हणजे त्या सुग्रास अन्नाचं आपण कधी त्याचा आपण आस्वाद घेतच नाही, की माझ्या बायकोने इतकं छान अन्न बनवलंय, माझ्या आईने एवढं कष्ट केलेत, माझ्यासाठी जेवण बनवलंय. तुम्ही कधी जेवायला बसताना वदनी कवळ म्हणता का हो? तुम्ही कधी त्या अन्नाला नमस्कार करता का? की मी जे अन्न जेवणार आहे, ते अन्न माझ्या शरीरासाठी आहे. म्हणजे यथा अन्नम तथा मनम, की जे मी अन्न खाणार आहे, त्यांनी तसं माझं मन बनणार आहे. त्या अन्नावरती माझ्या देहाचं पोषण होणार आहे. मग मी त्या अन्नाचे आभार नकोत का मनाला? मी त्या अन्नदात्रीचे आभार नकोत का मनाला? मग ती तुमची जरी बायको असेल, जरी तुमची आई असेल, तुमची जरी मुलगी असेल, तरी सुद्धा तुम्ही तिचे आभार मानायला पाहिजेत. ती कष्ट करते, ती ऑफिसला जाते, तिथून ती आल्यावरती तुमच्यासाठी जेवण बनवते, घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते. आणि अशा प्रकारे जर तुम्ही अन्नाचं सेवन केलत ना, तर ते अन्न तुम्हाला निरोगी बनवायला खूप मदत करतं. म्हणजे आपले भारतीय शास्त्र आहे ना, ते तत्वज्ञान, अध्यात्म, आरोग्यशास्त्र हे हातात हात घेऊन जात असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय आणि त्यासाठी ह्याच्यापुढे किमान आपण जेवायला बसताना त्या अन्नाला नमस्कार करा. बघा 17व्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये त्यांनी विविध सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न अशा अन्नाचे प्रकार वर्णन केलेले आहेत. जे सात्विक अन्न कशाला म्हणतात? म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय. आपण एक दिवस या सात्विक अन्नाचं सेवन करून बघा. किती छान वाटतं. मी चिन्मय मिशनच्या एका 3 दिवसाच्या शिबिराला गेले होते आणि त्या ठिकाणी सात्विक अन्न म्हणजे काय, हे खरोखर त्या दिवशी आम्हाला खायला मिळालं. म्हणजे त्याच्यामध्ये लसूण नव्हती, कांदा नव्हता, अतिशय अल्प प्रमाणामध्ये मीठ होतं. नंतर त्याच्यामध्ये मिरची अगदी नावाला पडली आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये तेल होतं. पण ते अन्न अतिशय चविष्ट झालेलं होतं. कारण ते अन्न बनवताना ते मंत्र म्हणतात. त्या अन्नाचा देवाला नैवेद्य दाखवतात. आपल्याकडे आपण चित्राहुती देतो. आपण दाखवतो का? जर दाखवत नसाल तर ते अन्न जरूर द्या. आपल्याकडे पूर्वी वैश्वदेव असायचा. म्हणजे आपण जे अन्न शिजवायचो ते आपण अग्नीला आहुती देतो. ज्या अग्नीवरती आपण अन्न शिजवतो. अहम वैश्वा नरो भूत्वा, म्हणजे माझ्या शरीरामध्ये तूच आहेस. त्याला जर आपण त्या नैवेद्याचा भोग देणार असो, तर ज्या अग्नीवरती आपण अन्न शिजवतो, त्या अग्नीला नको का आहुती द्यायला? म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्यांनी आपलं अन्न सात्विक बनतं. आणि खरं सांगते ते अन्न इतकं चविष्ट होतं आणि ते अन्न जर तुम्ही खाल्लत ना, तर तुमच्या वृत्ती ज्या असतात त्या नक्कीच सात्विक होतात. आणि ते असं अन्न जे सात्विक खाल्लं ना, तर तुमच्या जिभेच्या टेस्ट बड्स असतात ना, म्हणजे मला काय सांगायचंय, तर त्या टेस्ट बड्स जागृत होतात. आपण जे हल्ली मसालेदार अन्न खातो, तेलकट अन्न खातो, बाहेर जर हॉटेलात गेलं तर पनीरच्या स्टार्टरशिवाय काही सुरूच होत नाही.
आणि त्या पनीरच्या भाजीवरती एवढा तेलाचा तवंग असतो, किंवा कुठेही आपण पार्टीजला गेलो किंवा लग्नामध्ये गेलो, तर त्या अन्नावरती एवढा तेलाचा तवंग असतो, की असं तेल बाजूला लिटरली ओतलं तरी सुद्धा त्याच्यावर खाली त्या अन्नामध्ये तेल मुरलेलं असतं. आणि जर तुम्ही एवढं तेलकट जर अन्न खाल्लं, तर तुमच्या जिभेवरती ज्या टेस्ट बड्स असतात, ज्या अन्नाची चव तुम्हाला समजणं गरजेचं असतं, ती मुळी होतच नाही. म्हणजे आपण आपल्या जिभेला काही कामच देत नाही, की खरंच अन्न चविष्ट आहे का? आणि हे मी खूप बघितलंय, जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात, जेव्हा तरुण मुलं येतात, त्यांना मी विचारते, की तुमच्या जेवणामध्ये मीठ किती असतं? तुमच्या जेवणामध्ये तेल किती असतं? तुम्ही जेवणात लोणचं किती खाता? तुम्ही पापड किती खाता? तर त्यांची आई सांगते, की "अरे, माझ्या मुलीने समजा जेवण बनवलं, तर त्याच्यात ती एवढं मीठ घालते, की आम्हाला तिचं बनवलेलं अन्न खावत नाही. त्याच्यात ती एवढं तेल ओतते, की ते अन्न आम्हाला त्रासदायक वाटतं." कारण ह्या मुलांना बाहेरच्या गोष्टी, मी नावं नाही घेत, पण आपण एखादं पाकीट उघडलं, की त्याच्यामध्ये जे चिप्स मिळतात, त्याच्यामध्ये एवढ्या अति प्रमाणामध्ये मीठ असतं, की ते मीठ इतकं असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे चव येण्यासाठी जे पदार्थ घातलेले असतात. आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा आवडीने कितीतरी बघतो आपण, स्कूल बसमध्ये आया ज्या असतात त्या त्यांच्या पाकिटामध्ये स्मॉल रिसेसमध्ये छोटी-छोटी पॅकेट्स देतात आणि ती मुलं आवडीने ते खात असतात. आणि एक सांगते, की हे जे पॅकेट्स असतं, जे चिप्सचं, वेफर्सचं, ते तुम्ही जेव्हा उघडता, तेव्हा त्याच्यामध्ये चविष्ट बनण्यासाठी जे पदार्थ घातलेले असतात ना, तो एक-एक जर तुम्ही चिप्स खात गेलात, तर त्यातला शेवटचा चिप खाईपर्यंत ते पाकीट ती मुलं काय, मोठी माणसं पण सोडत नाही. एवढंच काय, पण तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्या खाली जो मसाला असतो, तो सुद्धा चाटून-चाटून खातात. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये नको असताना एक्सेस सॉल्ट घालत असतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक माणसाला दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा सुद्धा कमी एवढ्या मिठाची गरज असते. आणि हे 5 ग्रॅम मीठ म्हणजे आपण ॲक्चुअल मीठ घालायची पण गरज नसते. पण आपण जे अन्न खातो, जी फळं खातो, ज्या भाज्या खातो, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मीठ असतं, अल्प मात्रेमध्ये असतं. आपण समजा पालकची भाजी खाल्ली किंवा मायाळूची किंवा घोळ ही जी भाजी मिळते, पावसाळ्यामध्ये मिळते, तर ती भाजी जर तुम्ही चिरून जर खाल्लीत ना, तर त्याच्यामध्ये मीठ लागतं. हे तुम्ही खाऊन बघा, की तुमच्या जिभेला त्या मिठाची चव लागते. म्हणजे आपल्याला त्या भाजीमध्ये एक्स्ट्रा सॉल्ट घालायची गरज सुद्धा पडत नाही. म्हणजे मी माझ्या जेवणामध्ये तेलाचा वापर किती करतेय, मी माझ्या जेवणामध्ये मिठाचा वापर किती करतेय, ह्याचा जर आपण काळजीपूर्वक विचार केला, तर आपल्याला हे आजार होणारच नाहीत. तर हा जो भात असतो, तो भात जर डायबिटीज झाला, तर मी परत एक 2च मिनिटं मागे जाते, की पूर्वीच्या काळी जेव्हा कुकर असायचे, म्हणजे आपल्याकडे प्रेशर कुकर जेव्हा नव्हता, तेव्हा आपल्या आजीच्या वेळेला छान असं मोदक पात्र असायचं तांब्याचं किंवा पितळ्याचे उभे कुकर असायचे आणि त्या कुकरमधनं वाफ बाहेर जायची. म्हणजे आपण जेव्हा अन्न शिजवायचो, तेव्हा त्याच्यातनं जी वाफ बाहेर जायची, त्याच्यातनं आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टी बाहेर जात होत्या. पूर्वी आपली आई आणि आजी भात किंवा वरण हे सुद्धा बाहेर शिजवायची. चुलीवर बाहेर शिजवायची किंवा गॅसवर बाहेर शिजवायची. तेव्हा भातावरती येणारा जो फेस असायचा, तुरीच्या डाळीवरचा फेस असायचा, तो ती काढून टाकायची. आणि पूर्वीच्या ज्या पद्धती आहेत, माझ्या आजीनी, माझ्या आईनी ज्या पद्धती वापरलेल्या आहेत, त्याच पद्धती जर तुम्ही परत वापरल्यात, तर तुमच्यापासून हे आजार खरंच 4 कोस दूर राहतील. तर जर मला डायबिटीसचा आजार आहे आणि मला भात खायचा आहे, तुम्ही निःशंक मनाने भात खाऊ शकता. पण हा असा, म्हणजे भात बाहेर शिजवा, त्याच्यावरती जो फेस येतो तो काढून टाका. त्याच्यावरती जे एक्स्ट्रा पाणी असतं ते काढून टाका आणि जो असा खळखळीत झालेला भात असतो तो तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर वेळ असेल आणि याला जास्ती वेळ लागत नाही. म्हणजे कित्येक स्त्रिया म्हणतील, "अरे, मी नोकरी करते, मला तर सकाळी अजिबात वेळ नसतो." पण तुम्ही जेव्हा सकाळी उठता, तुमच्या मुलांचं जर आरोग्य तुम्हाला टिकवायचं असेल, त्यांना निरोगी आयुष्याची देणगी द्यायची असेल, त्यांना डायबिटीस पुढच्या आयुष्यात होऊन द्यायचा नसेल आणि आपल्याला वाटतं, की माझ्या मुलाने वरण-भात खावा. पण तुम्ही जर असा भात बनवून दिलात, तर नक्कीच त्यांचं आरोग्य टिकेल. त्या भातामध्ये तुम्ही जिरं घालू शकता. पण जर खरोखरच ज्यांना वेळ नाहीये, की मला आता खरंच वेळ नाहीये, तर अशा वेळेला त्या भातामध्ये ज्या गोष्टीमुळे शुगर वाढते, कारण भाताचा म्हणजे तांदूळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्ती असतो. मी ग्लायसेमिक इंडेक्सवरती येते.
तर तो जो भात असतो त्याच्यामध्ये तुम्ही जिरं टाका, त्याच्यामध्ये सुंठ टाका किंवा तुम्ही हळद टाका. आयदर ऑर. हे सगळे पदार्थ एकत्र टाकायची गरज नाहीये, पण तुम्ही कधीतरी त्याच्यात हळद टाकू शकता, सुंठ टाकू शकता आणि तो भात पचायला हलका होतो. आपण बघा श्रावणी सोमवारी संध्याकाळी, जेव्हा संध्याकाळी 6ला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला सूर्यास्ताच्या आधी जेव्हा उपवास सोडायचे, त्या वेळेला आपल्याकडे भाताची सोजी बनवायची पद्धत होती. म्हणजे तांदूळ धुतल्यावरती तो तांदूळ साजूक तुपावरती छान परतायचा आणि त्याच्यावरती आपण हळद घालायची आणि असा बनवलेला जो भात असतो त्याला सोजी म्हणतात. आणि अशा प्रकारे बनवलेला जर भात तुम्ही खाल्लात तर तुम्ही खाऊ शकता, कारण त्याच्यामध्ये हळद घातलेली असते आणि हळद हे डायबिटीससाठी अतिशय उत्तम असं औषध सांगितलेलं आहे. त्यामुळे हळदीचा वापर आपण डोळसपणे आपल्या आहारात केला तर ज्या लोकांचे जे प्री डायबेटिक स्टेजला आहेत त्यांच्यासाठी हे हळद हे खरोखर वरदान ठरतं, अमृतासारखं ठरतं. त्यामुळे हा भात बघा पूर्वीच्या काळी साखर भात बनवायचे आणि त्याला केशरी भात सुद्धा म्हणायचे. आणि त्या भातामध्ये केशर जर परवडत नसेल तर ती आजी त्याच्यामध्ये हळद घालायची. त्या हळदीने रंग पण यायचा आणि त्या भातामध्ये आपण साखर भात करतो तेव्हा भात म्हणजे मधुर असतो, त्याच्यात साखर परत गोड असते. त्यामुळे त्याचा गोडपणा बाधू नये म्हणून ती साखरेमध्ये जर तुम्ही हळद घातली तर तो भात तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर भात खाल्ला तर भाताचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो जास्ती असतो. तो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? तर भात पचण्यासाठी आपल्याला जर भात खाल्ला तर आपल्याला लगेच भूक लागते. पण तीच जर आपण भाकरी खाल्ली तर आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. म्हणजे जे पचन ज्याचं लवकर होतं, तो जो आहार असतो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो जास्ती असतो. आणि भाकरी, पोळी ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पण आपण नुसता भात खातो का? नाही खात. आपण भाताबरोबर वरण खातो, चटणी खातो, कोशिंबीर खातो, भाजी खातो आणि ह्या सगळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तर हे जेव्हा आपण एकत्रित जेव्हा जेवण जेवतो, तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी येतो. म्हणजे आपण नुसता भात खाल्ला तर ते सिंपल कार्बोहायड्रेट झालं, पण आपण त्याच्याबरोबर जेव्हा वरण भात खातो तेव्हा ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स होतं. आणि बघा तुम्ही जेव्हा शुगरचा त्रास होतो किंवा आपण निरोगी व्यक्तीने सुद्धा आपण जेव्हा भात बनवतो तेव्हा जो पुलाव असतो त्यांच्या पुलावामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात घातल्या. म्हणजे आपण जर 2 पोळ्या खात असू तर आपल्याला आहार कॅलरी कंट्रोल करायच्या असतील तर आपण 2च्या जागी हळूहळू 1.5 पोळीवरती यावं, नंतर 1 पोळीवरती यावं. पण आपण त्या जागी आपल्या जेवणामध्ये जास्ती भाज्या खाल्ल्या, जास्ती घट्ट वरण घेतलं. म्हणजे आपण काय असतं ना, आपल्याकडे आमटी असते पण ती आमटी पाणीदार असते. पण जर ती आमटी तुम्ही घट्ट घेतली, ते घट्ट वरण खाल्लं तर तुमची प्रोटीन्सची गरज सुद्धा भागली जाते. आणि मग असं जर घट्ट वरण तुम्ही कोशिंबिरी सगळ्या खाऊ शकता. तुम्ही भाज्या ज्या असतात त्या वेलवर्गीय ज्या भाज्या असतात, त्या वेलवर्गीय भाज्या ज्या असतात म्हणजे आपण बघा म्हणतो की चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत आहे. तर ह्या वेलावरच्या ज्या भाज्या असतात म्हणजे ज्या गोर्ड फॅमिलीतल्या आहेत त्या सगळ्या भाज्या म्हणजे चवळी आली, घोसाळं आलं, गिलकं आलं, दोडकं आलं, ज्या शेवग्याच्या शेंगा असतात. तर ह्या सगळ्या भाज्या तुम्ही जेवणामध्ये ठेवल्यात तर तुमच्या पोटात रफेट जाईल. आणि एक सांगते की ह्या ज्या भाज्या असतात ना त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला निसर्गाने इतक्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजे बघा शेवगा जो असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन B1 असतं, व्हिटॅमिन B12 असतं, व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ई असतं. म्हणजे शेवगा हा या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असतो. म्हणजे आपण जर आपल्या जेवणामध्ये शेवग्याच्या भाजीचा उपयोग केला, शेवग्याच्या पानांची भाजी सुद्धा खूप छान होते. म्हणजे ती पानं आता सध्या कोवळी पानं येत आहेत, तर ती पानं आणायची, ती पानं नुसती आपण वर्तमानपत्रात ठेवली आणि अशी झाडली तर ती पानं वेगळी होतात. ती पाण्यामध्ये उकळवायची, त्याच्या वरचं जे पाणी असतं ते काढून टाकायचं, कारण त्याच्यामध्ये खूप जास्ती तुरटपणा असतो. आणि मग त्या भाजीमध्ये तुम्ही भाजणी घालू शकता, म्हणजे भाजणीचं पीठ घालू शकता, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालू शकता. बघा पूर्वीच्या बायका त्यांना हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स माहित नव्हतं, पण त्या भाज्यांना जेव्हा डाळीचं पीठ लावायच्या तेव्हा आपोआपच ती भाजी या कॉम्प्लेक्स या प्रकारात मोडायची. म्हणजे तुम्हाला डायबिटीस होऊच नये याची काळजी त्या आहारात घेतली जायची. त्यामुळे आपली आजी काय करायची ह्याचा जर आपण विचार केला आणि आपल्या आहारामध्ये जर अशा गोष्टींचा वापर केला तर आपलं जेवण परिपूर्ण होईल. आपल्या जेवणामध्ये जेव्हा आपण आपली डावी बाजू बघतो
तर डावीकडे आपण चटण्या असतात, कोशिंबिरी असतात. आता थंडीचा सीझन आलेला आहे. तर आपण ना आपल्याला लोणचं खूप आवडतं. पण लोणचं जे आहे ते आपण ताजं जर खाल्लं, आज बनवलं एक 3-4 दिवसात संपवलं, तर त्या लोणच्याचा पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कारण ते लोणचं बनवताना आपण त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये मसाला घालायचा. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे जे आहे ह्याला आंबे हळद म्हणतात. आता बाजारात खूप जास्ती येतेय. ही जी आहे ही ओली हळद म्हणजे ह्या दोन्ही ओल्या हळदी आहेत. ही तुम्हाला दाखवली कारण ह्याला अतिशय सुंदर असा आंब्यासारखा वास येतो. आणि ही जी ओली हळद आहे ही आल्यासारखीच दिसते. तर ही जी आंबे हळद आणि ओली हळद आहे ह्याचा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे लोणचं बनवू शकतो. ह्याच्या चटण्या बनवू शकतो. आता जो आवळा येतोय तर तो आवळ्याचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे प्रचूर मात्रेमध्ये असतं. म्हणजे आपण जर दिवसाला 4 संत्री खाल्ली तर त्याच्यामधनं आपल्याला जेवढं व्हिटॅमिन सी मिळेल तेवढंच व्हिटॅमिन सी आपल्याला आवळ्यामधनं मिळतं. तर आपल्या जेवणामध्ये तुम्ही दररोज किमान एक आवळा ठेवलात, त्या आवळ्याची विविध प्रकारे तुम्ही लोणची बनवलीत, तर त्या लोणच्यांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता वेळ खूप कमी असल्यामुळे रेसिपी सांगत बसत नाहीये. पण त्या आवळ्याच्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही उकडवून आवळ्याचं लोणचं करू शकता, तुम्ही किसून करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी घालून फेसलेलं लोणचं बनवू शकता. तुम्ही आवळा किसून त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, लसूण घालून थोडंसं तेलावर फ्राय करून त्याच्या चटण्या बनवू शकता. आणि ही आवळ्याची इतकी टेस्टी बनते खरं सांगते, की ही जी चटणी आहे ना ती लहान मुलं सुद्धा खरोखर खातात. आणि मग तुम्ही समजा मुलांना पोळी देत असाल तर पोळीवरती ही चटणी लावून दिलीत, तर मी नक्की सांगते तुम्ही करून बघा आणि तुमची मुलं ही आवळ्याची चटणी आवडीने खातील. त्यामुळे आवळ्याचा तुम्ही जेवणामध्ये वापर करू शकता. तुम्ही भाकरीचा वापर करू शकता. तुम्ही मेथी दाण्यांचा वापर करू शकता. पण इथे आपली प्रकृती काय आहे, आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरना दाखवा. कारण मेथीचे दाणे मी खा म्हटलं, पण उद्यापासून लगेच सुरू करायचं नाहीये. मला ती गोष्ट चालते ना माझ्या शरीराला, पचते ना, हे बघणं पण गरजेचं आहे. पण तुम्ही दररोज एक 4-5 मेथीचे दाणे तुमच्या फोडणीत टाकलेत, तर ते घरात सगळ्यांच्या आहारामध्ये गेले. तर त्यांनी तुमचं आरोग्य कारण त्याच्यामध्ये जो कडू रस असतो, कारण आपल्याला कडू रस खाण्याची शरीराला सवयच नसते किंवा आपण ती ठेवलेली नसते. तर तुम्ही दररोज किमान एक 5-6 दाणे एक पाव कप पाण्यामध्ये भिजत टाकलेत आणि रात्री भिजत टाकायचं, सकाळी तुम्ही जर ते पाणी प्यायलात किंवा तुम्हाला जर चाललं तर 1 चमचा पाणी आणि ते जे मेथीचे दाणे असतात, त्याच्यामध्ये कडूपणा नसतो. आपल्याकडे डाळ मेथीचं वरण करतात. तर हे जर तुम्ही खाल्लत, तर शुगर तुमची कंट्रोलला राहायला किंवा इन्सुलिनचं सिक्रेशन चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. कारल्याची जी भाजी आहे, आपण बघतो, आपण फिरायला जातो, व्यायामाला जातो, तेव्हा बाहेर सगळे ज्युसेस ठेवलेले असतात. तर तिथे कारल्याचा ज्यूस ठेवलेला असतो. छोटे-छोटे शॉट्स ठेवले, जे कप ठेवलेले असतात. पण तो कप ठेवलेला जो असतो, तो कप आपण ते जे शॉट्स असतात ते तुम्ही तुमच्या प्रकृतीला चालतायत ना, हे बघून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कारल्याचा रस पिण्यापेक्षा कारल्याची भाजी बनवा. तर हे झालं आहाराबद्दल. आता आपण एक 5 मिनिटामध्ये योग कसा आपल्याला उपयोगी पडू शकतो. कारण जसं आपलं त्रिदोषांनी शरीर बनलेलं असतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीरावरती 5 प्रकारचे कोश असतात. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोशमध्ये. तर हे जे कोश आहेत म्हणजे जसं आयुर्वेद सांगतं, की तुम्ही निरोगी राहण्यासाठी तुमच्या त्रिदोषांना आपण कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर योगशास्त्र असं सांगतं, की आपला जो मनोमय कोश आहे ना, तो आपला सगळ्यांचा बिघडलाय. आणि त्या मनोमय कोशाचा सगळा इम्पॅक्ट आपल्या अन्नमय कोशावरती होत असतो. म्हणजे आपण आपल्या डोक्यात सगळं घेतलेलं असतं, की मला हा आजार होणार आहे किंवा ह्या स्ट्रेस हे सगळे आपल्या मनोमय कोशात पूर्णपणे आलेले असतात. आणि त्या मनोमय कोशातनं ते आजार अन्नमय कोशात जातात आणि आपल्याला आजार होतात. पण योगशास्त्र जे असतं, ते हे आपल्या कोशांवरती काम करतं. आपण जेव्हा आसनं करतो, तेव्हा ती जी आसनं आपण करतो ना, तर ते आसन सांगितलंय स्थिर सुखम आसनम. म्हणजे आसन हे कसं करायचं असतं, की त्याला आपण स्थिरता आपल्या शरीराला आली पाहिजे आणि त्या आसनाला सुद्धा स्थिरता येणं अपेक्षित असतं. आपण जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा आपण खूप जास्ती आपल्या बॉडीला एक्झर्ट करत असतो. म्हणजे सूर्यनमस्कार जेव्हा करतो, तेव्हा आपण जेव्हा फास्ट करतो, तेव्हा ते व्यायाम म्हणून होतात.
आणि आपण त्याच सूर्यनमस्कारातल्या सगळ्या पोज ज्या असतात त्या आपण जर हळूहळू आपण जर होल्ड करून केल्या तर ते योगासन म्हणून त्याचा उपयोग होतो. आणि अगदी पहिल्या स्थितीपासून शेवटच्या स्थितीपर्यंत आपण प्रत्येक पोज जर आपण अर्धा अर्धा मिनिट जरी आपण होल्ड केली तरी त्याचा आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो. कारण आपल्या शरीरामध्ये, कारण योगशास्त्र जे असं आहे ना ते युज धातूपासून बनलंय, जे जोडतं, दोन गोष्टींना जोडतं. म्हणजे आपल्या मनाला आणि शरीराला जोडतं. म्हणजे आपल्या शरीराला जेव्हा आपण मनाचा जेव्हा आधार देतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण माइंडफुलनेसने करतो, सजगतेने करतो, तेव्हा ती गोष्ट आपण म्हणतो की अरे तुझं लक्ष कुठे आहे, मी एवढं सांगत होते. कारण आपलं मन, चित्त त्या ठिकाणी नसतं. पण आपण एखादी गोष्ट मन लावून केली तर आपल्याला ती फायदा देते. म्हणजे मी एखादं आसन, मला एखादा आजार होऊ नये किंवा मी निरोगी राहावं यासाठी जर करायचं असेल तर माझं चित्त, माझं मन तिथे देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही जी योगासनं आहेत त्याच्यामध्ये विविध स्थिती आहेत सांगितलेल्या. योग साधनेमध्ये देहशुद्धी हा पुढे सांगितलाय. आयुर्वेदामध्ये पंचकर्माद्वारे आपण देहशुद्धी करतो. त्याच्यामुळे शुगर कमी होण्यासाठी खूप चांगले रिझल्ट आम्हाला येताना दिसतात. त्याच्यावरती खूप जास्ती रिसर्च होत आहे किंवा वेगळ्या रिसर्चची गरज नाहीये, कारण आमच्या ग्रंथांमध्येच हे सांगून ठेवलेलं आहे. तर ह्या जेव्हा आसनं आपण करतो तेव्हा आपल्या शरीराला जेव्हा आपण ताण देतो, पीळ देतो, पण जेव्हा आपला हात नुसता वरती केला तरी जो व्हर्टिकल स्ट्रेच असतो, त्या व्हर्टिकल स्ट्रेचमध्ये आपली जी फुफ्फुस आहेत ती व्हर्टिकली स्ट्रेच होतात. आपण जेव्हा आपला हात बाजूला करतो तेव्हा आपल्या लंग्सचं साईडवेजनी एक्सपान्शन होतं. आपण जेव्हा आपला हात खाली ठेवतो तेव्हा बघा डावीकडे आपल्या उजवीकडे लिव्हर असते, डावीकडे स्प्लीन असते, त्याच्या मागे पॅनक्रियाज असतं. आणि आपण जेव्हा त्याच्यावरती प्रेशर देतो, दाब देतो, म्हणजे आपण एखादी पोज जेव्हा जास्ती वेळ योगासन होल्ड करून ठेवतो, तेव्हा तिथून इन्सुलिनचं सिक्रेशन व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. योगासनं ही अशी सांगून करण्याची गोष्ट नसते. त्यासाठी आपण योग्य प्रकारे योग तज्ञांकडे जाणं गरजेचं असतं. आपण एखाद्या योग शिक्षकाच्या अंडर आपण योगासनं शिकून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण जर ती योग साधना घरी केली, तर आपल्याला त्याचा जरूर फायदा होतो. कारण योग साधनेच्या द्वारे आपण आपलं मन त्या जर योगासनांमध्ये जर आपण पूर्णपणे घातलं, म्हणजे माझं आत्ताच यावर्षी मला सांगायला खूप आनंद होतो, की मी एम.ए. योगशास्त्र केलं आणि ह्या एम.ए. योगशास्त्रामध्ये आपण फक्त आसनं म्हणजे योगशास्त्र नाही, तर त्याच्याद्वारे आपण मनावरती कशा प्रकारे काम करू शकतो, चित्ताद्वारे कसं काम करू शकतो आणि ह्या सगळ्याचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो, हे खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ह्या योगासनांची जर जोड तुम्ही आहाराबरोबर, विहाराबरोबर, म्हणजे तुम्ही दररोज व्यवस्थित आहार घ्या, योग्य प्रकारे तुम्ही लवकर उठा, दिनचर्येचं पालन करा. आता इथे एकच गोष्ट सांगते, कारण वेळ खूप कमी आहे. मला माहितीये तुमच्या मनात कदाचित शंका जास्ती असू शकतात, की आपण सकाळी जेव्हा उठतो, तर मधुमेही व्यक्तींनी त्यांच्या डोळ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या पायांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्या तोंडाची म्हणजे त्यांच्या हिरड्यांची, दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर पूर्वीच्या काळी आपण कडुनिंबाने दात घासायचो, दंतधावन करायचो. का नाही आपण अजून आता करू शकत? नक्की करू शकतो. तर कडुनिंबाच्या काड्या ज्या असतात, त्या जर ओल्या काड्या मिळाल्या तर खूप चांगल्या. नाहीतर तुम्हाला जर सुकी काडी तुमच्याकडे असेल किंवा आपण समजा घेऊन आलो, तर त्या छान कपड्यामध्ये गुंडाळायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. तर त्या बरेच दिवस ओल्यासारख्या राहतात. किंवा ती काडी वापरायची असेल, तर आपण पाण्यामध्ये भिजत टाकायची आणि त्याला चावायचं. म्हणजे त्याला ब्रशसारखं चावून-चावून ब्रशसारखं करायचं आणि हलक्या हाताने, हलक्या आपल्या दाताने हलक्या प्रकारे दाब देऊन ते जी कडुनिंबाची काडी आहे ती चावायची. म्हणजे त्याला ब्रशसारखं तयार होतं. आपण आपले दात ना तोंडात प्लास्टिकच्या ब्रशने घासतो. पण बघा या प्लास्टिकचा आपल्या शरीरावरती इतका चुकीचा प्रभाव पडतोय. तर का नाही आपण आपण म्हणतो की इको फ्रेंडली, तर ह्या निरोगी राहण्यासाठी कडुनिंबाच्या काडीने का नाही दात घासायचे? आणि त्या कडुनिंबाच्या चावल्यामुळे काय होतं ना, त्याच्यातनं जो कडू रस निर्माण होतो, करून बघा जरूर. तर तो कडू रस जो असतो तो आपल्या आपल्या लाळ सुटायला लागते आणि तो कडू रस आपण आरामात आपण तो गिळू शकतो. कारण तेवढ्या छोट्या मात्रेमध्ये तो जो कडू रस असतो, तो आपल्या
शरीरासाठी आवश्यक असतो. आपल्या टेस्ट बड्स जागृत करण्यासाठी तो गरजेचा असतो. आणि आपल्या इन्सुलिनचं सिक्रेशन योग्य मात्रेमध्ये योग्य प्रकारे करण्यासाठी गरजेचं असतं. म्हणजे माझ्या पूर्वजांनी जे केलं, माझ्या आजीने केलं, त्या सगळ्या गोष्टी आपण अडगळीत फेकून देतो. काही कामाच्या यूज अँड थ्रो. पण तुम्ही ही गोष्ट यूज आणि थ्रो म्हणजे वापरा आणि तो फेकून दिला. तो जो चोथा असतो त्याने त्या चोथ्याने तुम्ही तुमच्या हिरड्यांना जर हलक्या हाताने मसाज केलात तर तुमच्या तोंडामध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जातो. परत काही लोकांच्या मनात शंका येतात की रात्रभर माझ्या तोंडामध्ये जे काही काही लाळेमध्ये जे मिसळलेलं आहे तेच माझ्या पोटात जाईल का? पण आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपण स्वच्छ दात घासून झोपतो. तेव्हा तुम्ही ब्रशनी जरूर दात घासा. खूप जास्ती प्रमाणात तुम्ही चुळावरा आणि सकाळी जर तुम्ही कडुनिंबाच्या ह्या दाताने दंतधावनाने दात घासले तर तो जो अल्प मात्रेमध्ये कडूरस आलेला असतो पण आपल्या पोटात कडूरस हा जातच नाही. त्यामुळे त्या कडूरसाने जर तुम्ही दात घासलेत तर आपण बघतोय की आपल्या मुखाचं आरोग्य सुधारतं. आणि आता शेवटी आपल्या पायाचं आरोग्य कसं सुधारायचं हे बघूया आणि मी थांबते. तर रात्री झोपताना डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांना डायबेटिक न्यूरोपॅथी आणि डायबेटिक रेटिनोपॅथी खूप वर्षानंतर हे आजार होऊ शकतात. म्हणजे काय होतं की त्यांच्या पायाला सेन्सेशनच राहत नाही किंवा त्यांना भाजलं तर समजत नाही. पण आपण रात्री झोपताना जर कोमट पाण्याने पाय धुतले आणि आपल्या तळपायाला जर खोबरेल तेल लावलं तर आपण तेल लावताना जर आपण आपला जसा हात बघतो तसा पायाचं जर निरीक्षण केलं की माझ्या पायाला कुठे मोहरी झाली नाहीये ना, माझ्या पायाला कुठे काही जखम झाली नाहीये ना, कुठे माझ्या पायाला कट झाला नाहीये ना, म्हणजे पायाला तेल लावण्याच्या मागे ही एवढी कारण मीमांसा आहे. माझ्या पायाच्या बोटांच्या मधल्या म्हणजे दोन बोटांच्या मधली जी जागा असते त्या बोटांमध्ये मला काही फंगल इन्फेक्शन झालं नाहीये ना, कारण डायबेटिसच्या पेशंटना फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. त्यामुळे आपण जशी आपल्या तोंडाची काळजी घ्यायची तशी आपल्या पायांची काळजी घ्या. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या असतात त्यातली एक महत्वाची नाडी जी ऑप्टिक नर्व असते ती आपल्या पायापासून डोळ्यापर्यंत जाते. आणि आपण आपल्या पायाची जर काळजी घेतली तर आपोआप आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे काय खावं, काय प्यावं, आपण आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी हे मी सांगायचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी हे माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं. ताई, तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. हरिओम. ताई खूपच छान तुमचं मार्गदर्शन होतं. आवाज येतोय ना माझा ऐकायला? हो, येतोय. आपण प्रश्नोत्तर घ्यायची का? की जर म्हणजे जे कोणाला सगळ्यांसमोरच विचारते, प्रश्नोत्तर जर काही नसतील असं तरी वाटत असेल की काही बोला ना. हॅलो. कोणाला शंका असतील तर आपण एक 5-10 मिनिटं मी घेऊ म्हणत शकतो. होते की काही कळलं नाही मला. हो, आपण प्रश्न घेऊ. पण इन केस जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून काही सांगायचं आहे, राहिलं आहे, पण वेळेअभावी आपण पूर्ण नाही करू शकलो, तर माझी काहीच हरकत नाही. आपण उद्याही कंटिन्यू करू शकतो. परंतु आपण इतरांचेही कॉल घेऊ शकतो. म्हणजे तुमची जर अवेलेबिलिटी असेल तर. नाही, सॉरी, उद्याच मला आत्ता नाही सांगता येणार, पण आपण एक आत्ता जर आपल्याकडे वेळ असेल तर एक 10 ओके, मिनिटं प्रश्न. आपण नक्की हो, घेऊ. हरकत नाही. हरकत नाही. 5 मिनिटं. किती वेळ लागेल? कोणाला काही प्रश्न आहेत का? आपण वन बाय वन घेऊ शकतो. मॅडम, मी एक विचारू का? हो, विचारा ना. तुम्ही तुमचं नाव सांगा आणि हा. व्हिडिओ ऑन केला तर आम्हालाही मुखदर्शन होईल. माझं नाव वृषाली काथवटे. आपण आता सांगितलं की डाएट जर व्यवस्थित केलं तर डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर नंतर डायबिटीज जर कंट्रोलमध्ये आला तर गोळ्या वगैरे बंद केल्या तर चालतील का? नाही, हा जो विषय असतो ना, मी या विषयाला आत्ता स्पर्शच केला नाही. कारण ओके. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित असतं. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि आयुर्वेद शास्त्र जे असतं ना ते टेलर मेड. म्हणजे माझ्याकडे समजा एखादा पेशंट आला तर मी त्याला ही गोळी समजा दिली तर दुसऱ्या पेशंटला मी तीच गोळी देईन असं नाही. कारण त्या व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्याची शुगर लेवल वेगवेगळी असते.
आणि आपण ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचं जर तुम्ही पालन केलं आणि तुम्ही जर जर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुमची शुगर जर तपासत राहिलात आणि तुमची शुगर लेवल जर खाली आली तर तुमचे डॉक्टरच आपण तुमची गोळी कमी करू शकतात. कारण असे माझ्याकडे खूप पेशंट बघण्यात आहेत की त्यांची ॲलोपॅथीची किंवा गोळी जी मॉडर्नची आहे ती डॉक्टर सांगतात की तुमची गोळी खरोखर आता एवढ्या मोठ्या पॉवरच्या गोळीची गरज नाहीये किंवा इन्सुलिनचा डोस आपण कमी करू शकतो. पण हे पूर्णपणे तुम्ही शुगर चेक केल्यावरच आपण ठरवू शकतो. या ठिकाणी आपल्या मनाने तुम्ही गोळी अजिबात कमी करायची नसते. तुमच्या डॉक्टरांचा, मग ते आयुर्वेदिक असोत, ॲलोपॅथिक असोत, तुम्ही ज्यांच्याकडे जाताय त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. बर, चालेल. थँक्यू वृषाली ताई. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही निशंक म्हणजे निसंकोच करून विचारू शकता. ताई, पायांचे तळवे आणि मधुमेह याचा संबंध कसा काय? म्हणजे आपण काय हा प्रिकॉशन्स घेऊ शकू? म्हणजे मे बी प्री डायबेटिक स्टेज मध्ये जर अशा काही मुंग्या येत असतील किंवा असं काही हे होत असेल तर म्हणजे अ, आपल्याला खरंच वेळेअभावी मला या काही गोष्टींकडे जाता नाही आलं. मी जसं म्हटलं की प्री डायबेटिक स्टेज जी आहे तर या प्री डायबेटिक स्टेजमध्ये आपल्या शरीरामध्ये जे आपले अवयव असतात म्हणजे जे डोळे आहेत, किडनी ताई, आहे. तुम्ही व्हिडिओ ऑफ केले. आता दिसतंय? हो हो. हा. तर ह्या ज्या आपल्या शरीरातले जे महत्वाचे अवयव आहेत त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण मी म्हटलं की जेव्हा आपल्याला शुगर डिटेक्ट होते त्यावेळेला ऑलरेडी आपल्या शरीरातल्या बीटा सेल्स या 15 ते 20% या कमी झालेल्या असतात. पण योगशास्त्र असं सांगतं की आपण ह्या 15 ते 20% डॅमेज झालेल्या बीटा सेल्सद्वारे सुद्धा आपण परत इन्सुलिनची उत्पत्ती चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण जर सजगतेने तुम्ही व्यायाम केलात, मी सांगितलं तसं तुमच्या शरीरातल्या बॉडीचे सिग्नल्स तुम्ही जर ओळखलेत तर तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता. तर तुम्ही जे म्हणालात पायाची काळजी अधिक कशी घ्यायची, ह्यासाठी तुम्ही पायामध्ये योग्य प्रकारे शूज घालणं, योग्य प्रकारे चपला घालणं, पायामध्ये कॉटनचे सॉक्स घालणं. इथे बघा कॉटनचे सॉक्स घाल, कारण हे सुद्धा मला मुलांना सांगायला लागतं की जे कॉलेजमध्ये जातात, 8-8 तास बाहेर राहतात किंवा जे लोक असतात आणि त्यांचे मोजे ते धुवत सुद्धा नाहीत. म्हणजे ते समजा त्यांनी बूट काढले तर त्या बुटातनं खरोखर इतका घामाचा वास येतो. म्हणजे आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो तशी आपल्या कपड्यांची सुद्धा, आपल्या मोज्यांची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हे सांगायला लागतं की तुमचे मोजे तुम्ही दररोज धुवा, तुम्ही कॉटनचे मोजे घाला, तुम्ही घरी आल्यावरती पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आपण आपल्या शरीराकडे बघणं खूप गरजेचं आहे की माझ्या पायाला कुठे कट नाही ना झाला, माझ्या पायाला मुंग्या येत आहेत का, मग माझ्या पायाला मुंग्या येत आहेत तर माझ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमी झाली आहे का. तर मी हा जो विषय होता थोडासा सांगायचं राहिला की जसं मी म्हटलं की शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तर व्हिटॅमिन सी जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या नर्व्ज असतात त्या नर्व्जची खूप चांगली काळजी घेतं. म्हणजे आपला जो आहार आपल्या ऋतुचर्येनुसार जो डिझाईन केलेला आहे ना, आपल्याकडे ज्या गोष्टी त्या ऋतूनुसार येतात त्या जर आपण खाल्ल्या, म्हणजे आता मी म्हंटल भरपूर आवळे येतात, तर तुमच्या जेवणात तुम्ही जर आवळ्याचा वापर विविध प्रकारे केला तर आपण ह्या नर्व्सची काळजी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण ह्या व्हिटॅमिन सीच्या मुळे तुमच्या ज्या शरीरातल्या ज्या सगळे नर्वस सिस्टीम आहे त्याचं आरोग्य सुधारलं जातं. आणि मग शरीराचे जे वेगवेगळे अवयव म्हणजे मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं, तळपायाला सेन्सेशन राहत नाही किंवा डायबिटीसच्या पेशंटमध्ये एक असं होतं की त्यांना जेव्हा हृदरोग होतो किंवा हार्ट अटॅक येतो तेव्हा त्यांना त्या वेदना सुद्धा समजत नाहीत आणि हार्ट अटॅक आल्यानंतर जेव्हा त्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं अशा वेळेला जेव्हा सगळे ब्लड रिपोर्ट केले जातात तेव्हा त्यांना समजतं की यांना शुगर खूप वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही अशी काळजी घेतली तर आपण खरोखर आपल्या पायाची काळजी घेऊ शकतो, डोळ्याची काळजी घेऊ शकतो. तुम्ही
आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे सुद्धा दर 6 महिन्यांनी जाऊन आपला रेटिना तपासणं गरजेचं आहे. कारण आपल्या जे आत्ता म्हटलं रेटिनोपॅथी होते किंवा जी न्यूरोपॅथी होते, तर आपल्या डोळ्यामध्ये रेटिनावरती बारीक बारीक नर्व्स ज्या असतात, तिथे जर ब्लड वेसल्स समजा फुटली आणि तिथे जर रक्त साकळलं, तर ब्लाइंडनेस सुद्धा, आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो किंवा रेटायनल डिटॅचमेंट झाली, तर त्याच्या मागे सुद्धा हे शुगर हे एक मोठं कल्प्रिट असू शकतं. त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं, डॉक्टरांच्याकडे जाणं, आपल्या शरीराची योग्य काळजी घेणं, असं जर केलं ना, तर आपलं शरीर खरोखर निरोगी राहू शकतं. आणि योगासनांची योग्य प्रकारे जर आपण जोड घेतली, सजगतेने योगासनं केली, मग त्याच्यामध्ये मी योगासनं सांगताना असं सांगू शकते, की आपण जेव्हा पाठीवर झोपतो, तर पाठीवर झोपून आपण समजा पाय 90 डिग्रीज मध्ये वरती केले, कारण सगळ्यांना सर्वांगासन जमेलच असं नाही. कारण आता माझ्या पुढे जे कोणी लोक आहेत ते वयाची 50, 55 असा त्यांचा एज ग्रुप आहे. त्यामुळे त्यांनी एकदम योगासनाला सुरुवात करताना ते पाय जर पूर्णपणे वर नाही करू शकले, पण तुम्ही जर भिंतीच्या जवळ तुम्ही जर राहिलात आणि तुमचे पाय जर भिंतीला टेकून ठेवलेत 90 डिग्रीज मध्ये, तर तुमच्या पोटावरती त्याचं प्रेशर येऊ शकतं. तेच तुम्ही जर पाय फोल्ड केलेत पाठीवरती झोपून आणि पवनमुक्तासन म्हणजे गुडघ्या पाय असे फोल्ड करून घेतलेत, तर त्याचं पोटावरती, तुमच्या लिव्हरवरती, स्प्लीनवरती, पॅनक्रियाजवरती योग्य प्रकारे प्रेशर येतं. आणि आपण ह्या सगळ्याच्या द्वारे बघा, ह्याच्यामध्ये परत तुम्ही म्हणालात की पायाची काळजी कशी घ्यावी, तर सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपल्या छोटे छोटे जे सांधे आहेत, तर सूक्ष्म व्यायाम म्हणजे अगदी साधा असतो की तुम्ही सरळ जमिनीवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता आणि आपले जे हात असतात ते तुम्ही पुढे करायचे, हाताचे तळवे असे स्ट्रेच करायचे, नंतर अंगठा आत घेऊन तुम्ही हे फक्त आत घ्यायचे, हात आत ठेवायचे, हात स्ट्रेच ठेवायचे, आत घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही हात पूर्ण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे फिरवायचे. त्याच्यानंतर हा जो हात आहे तो तुम्ही मागे करा, तुम्ही पुढे करा, तुम्ही मागे करा, तुम्ही पुढे करा. आणि जेव्हा तुम्ही ही स्लो मुवमेंट करता, तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपल्या हातावरती किती प्रेशर येत आहे. हे तुम्ही करून बघा, आत्ता नाही उद्या सकाळी करून बघा. म्हणजे आपल्याला समजेल की आपण एखादी कृती जेव्हा फास्ट करतो आणि एखादी कृती जेव्हा हळू करतो, तर त्याचं पूर्णपणे तुम्हाला प्रेशर जाणवेल. आणि ह्या ज्या हाताच्या जशा तुम्हाला कृती करून दाखवल्या, तशाच तुम्ही पायाच्या पण कृती करू शकता. तुम्ही पायाची बोटं अशी पूर्ण पुढे करा, पायाची बोटं खाली करा, तुमचा अख्खा पायाचा तळवा पुढे करा, तुम्ही क्लॉकवाईज तो फिरवा, अँटी क्लॉकवाईज करा, पाय गुडघ्यात फोल्ड करा. किमान एवढे तुम्ही हे जे ज्याला संधी चालन म्हणतात किंवा तुम्ही सूक्ष्म व्यायाम म्हणतात, किमान जरी एवढं केलं, तरी तुमच्या सगळ्या नर्व्सचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे आपण टिकवू शकतो. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ताई. खूपच छान. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का, किंवा आपण इथे सेशन एंड करायचं? ताई तुमचे खूप 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 धन्यवाद. खूपच मार्गदर्शन छान झालं. आणि अगदी बरोबर सांगितलं की प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्याप्रमाणे त्यांना आपण डायग्नोज करू शकू. पण एक जनरल काय प्रिकॉशन्स घेतल्या जातील त्या दृष्टिकोनातूनच आपलं हे सेशन होतं. म्हणजे नवीन टॉपिक आपण नक्कीच घेऊन येऊ. तर मी सगळ्यांचे आभार मानते आणि तुमचेही खूप 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 धन्यवाद.